श्री गुरुचरित्र पारायण दिवस दुसरा, अध्याय 8 ते 18। तर श्रोते हो, सर्वप्रथम अध्याय 8। ब्राह्मण स्त्रीला वरदान, शनी प्रदोष व्रत महात्म्य। ओम श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभ्यो नमः, श्री कुलदेवताय नमः। तर श्रोते हो, नामधारक सिद्ध मुनींना म्हणाला, आपण मला गोकर्ण महात्म्य सांगितले। श्री गुरु श्रीपाद तेथे किती दिवस राहिले, त्यानंतर काय झाले ते ऐकण्याची मला फार इच्छा आहे। त्याविषयी मला सविस्तर सांगा। श्री गुरुचरित्र ऐकताना मला अतिशय आनंद होत आहे। नामधारकाने अशी विनंती केली असता आनंदित झालेले सिद्धमुनी म्हणाले, आता तू लक्षपूर्वक ऐक। श्री गुरु श्रीपाद यती गोकर्ण क्षेत्री 3 वर्षे गुप्तपणे राहिले। त्यानंतर ते श्रीशैल पर्वतावर गेले। लोकांच्या वर अनुग्रह करण्यासाठी तेथे ते 4 महिने राहिले। त्यानंतर ते कृष्णा गोदा नद्यांच्या संगमावर असलेल्या कुरवपुरास गेले। कुरवपूर हे महाक्षेत्र आहे। त्याचे महात्म्य फारच मोठे आहे। जे लोक तेथे जाऊन उपासना करतात त्यांना सर्व प्रकारची सुखे प्राप्त होतात, त्यांचे मनोरथ सिद्धीला जातात। श्रीपाद यती तेथे राहत असताना असंख्य लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले। तेथे श्रीपादांनी अनेक लीला करून असंख्य लोकांची संकटे दूर केली। त्या सर्वच कथा सांगू लागलो तर कथा विस्तार फार होईल, पण त्यातील काही महत्त्वाच्या लीला मी तुला सांगतो, त्या तू एकाग्र चित्ताने ऐक। त्या कुरवपूर क्षेत्रात वेदशास्त्र संपन्न असा एक ब्राह्मण राहत होता। त्याच्या पत्नीचे नाव अंबिका। ही स्त्री अत्यंत सात्विक धर्मपरायण होती, परंतु तिच्या संसारात एक मोठे दुःख होते। तिला पुत्र होत असत, पण ते जगत नसत। तिने अनेक तीर्थयात्रा केल्या, व्रतवैकल्ये केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही। पुढे अनेक वर्षाच्या उपासनेने तिला एक पुत्र झाला, परंतु दुर्दैवाने तो मंदबुद्धीचा झाला। त्याला कशातही गती नव्हती। त्याची मुंज करण्यात आली, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही। त्या ब्राह्मणाने त्या मुलाला अनेक प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न केला, त्याला शिक्षा केली, पण त्याला काहीच विद्या जमत नव्हती। वडिलांना मोठी चिंता वाटू लागली। त्याने अनेक नवसायास केले, पण त्याचा काहीही फायदा झाला नाही। वडील त्याला शिक्षा करू लागले की आईला फार वाईट वाटत असे। ती त्यांना म्हणे, तुम्ही त्याला विनाकारण मारू नका, तो मंदबुद्धीचा आहे, त्याला तो काय करणार? आपले हे पूर्वकर्म आहे, दुसरे काय? निदान आपला पुत्र जिवंत आहे यातच समाधान माना। काही दिवसांनी तो ब्राह्मण मरण पावला। त्या कुटुंबावर दुःखाची कुऱ्हाडच कोसळली। पोट भरण्याची भ्रांती निर्माण झाली। भीक मागून जगण्याची वेळ झाली। मुलगा मोठा झाला, लग्नाचे वय झाले, पण त्याला मुलगी कोण देणार? लोक त्याची निंदा करीत म्हणू लागले, तुझा पिता मोठा विद्वान वेदज्ञानी आणि त्याच्या पोटी जन्मास आलेला तू मंदबुद्धी पुत्र। तुझा जन्म फुकट गेला। भीक मागताना लाज कशी वाटली नाही? त्यापेक्षा गंगेत जीव का देत नाहीस? ही जननिंदा ऐकून त्या माता पुत्रांना अत्यंत दुःख होत असते। तो मुलगा आईला म्हणाला, मला ही जननिंदा सहन होत नाही, त्यापेक्षा जीव दिलेला बरा। त्याच्या आईलाही जीवन नकोसे झाले। मग ती खरोखरच आपल्या मुलाला घेऊन जीव देण्यासाठी गंगेच्या काठावर गेली। त्या दोघांनी गंगेच्या पाण्यात प्रवेश केला। त्यावेळी श्रीपाद यती तेथे स्नान करीत होते। त्यांना पाहून त्या दोघांनी पाण्यातच त्यांना वंदन केले। त्या मुलाची आई म्हणाली, या गंगेत प्राणत्याग करावा अशी आमची इच्छा आहे। आत्महत्या करणे महापाप असल्याने आम्हाला सद्गती मिळावी असा आपण आशीर्वाद द्यावा। तुम्ही आत्महत्या का करीत आहात असे श्रीपादांनी विचारले असता तिने सर्व हकीकत सांगितली। शेवटी म्हणाली, यतिवरा, आता पुढच्या जन्मी तरी तुमच्यासारखा त्रैलोक्य पूजनीय पुत्र मला प्राप्त व्हावा। तेव्हा श्रीपाद यतींनी तिला शिवाची आराधना करण्याचा उपदेश केला। ते म्हणाले, पूर्वी एकदा एका गवळणीने शिवव्रताचे आचरण केले, त्यामुळे त्यांच्या कुळात श्रीकृष्णाचा अवतार झाला असे सांगून त्यांनी तिला शनी प्रदोषाचे व्रत करण्यास सांगितले। मग त्यांनी उज्जयिनी नगरातील एक प्राचीन कथा सांगितली। श्रीपाद यती म्हणाले, ही कथा आहे उज्जयिनी नगरातील। एकदा त्या नगरात एक मोठी अद्भुत कथा घडली। त्या नगरात चंद्रसेन नावाचा एक धर्मशील राजा होता। मणिभद्र नावाचा त्याचा मित्र होता। तो भगवान शंकराची उपासना करीत असे। त्याच्या भक्तीने प्रसन्न झालेल्या शंकरांनी त्याला एक अद्भुत तेजस्वी मणी दिला। त्या मण्याच्या स्पर्शाने लोखंडाचे सोने होत असे। इतकेच नव्हे तर पाषाणाचेही सोने होत असे। तो मणी म्हणजे चिंतामणीच होता। जे चिंतावे ते त्या मण्याच्या प्रभावाने प्राप्त होत असे।
असा तो मणी मणिभद्र गळ्यात धारण करीत असे. इंद्रसेन आणि मणिभद्र मित्र असल्यामुळे इंद्रसेनही तो मणी गळ्यात धारण करीत असे. तो अद्भुत मणी आपल्याला मिळावा असे अनेकांना वाटत असे. अनेक राजांनी तो मणी विकत मागितला, पण इंद्रसेनाने त्याला साफ नकार दिला. त्याने तो मणी अगदी गुप्त ठिकाणी सुरक्षित ठेवला होता. इंद्रसेन तो मणी बऱ्या बोलाने देत नाही हे पाहून इतर राजे लोकांनी युद्ध करून तो मणी हिरावून घेण्याची धमकी दिली. पण इंद्रसेनाने त्या धमकीला जुमानले नाही. मग इतर राजांनी सैन्यासह उज्जैनवर स्वारी केली व नगराला वेढा घातला. त्या दिवशी शनिवार त्रयोदशी होती. संध्याकाळी तो निश्चिंत मानाने भगवान शंकरांची पूजा करण्यास बसला. मोठ्या थाटात त्याची पूजा चालू होती. राजा इंद्रसेन महाबळेश्वर शिवलिंगाची अगदी शांत चित्ताने पूजा करीत होता. त्याच वेळी काही गवळणी आपल्या मुलांना घेऊन मंदिरात चाललेली ती पूजा पाहून आपणही अशीच पूजा करूया असे म्हणून गवळ्यांच्या मुलांनी बाहेर मोकळ्या जागेत दगड मांडून शिवलिंग, मंदिर, खांब, पाने, फुले, बिल्वपत्रे इत्यादी सगळे काही दगडाचेच कल्पून लुटूपुटूची शिवपूजा सुरू केली. काही वेळाने गवळणी परत गेल्या. थोड्या वेळाने त्या परत आल्या व आपापल्या मुलांना भोजनासाठी म्हणून घरी घेऊन गेल्या. परंतु एक मुलगा मात्र पूजा टाकून गेला नाही. तो पूजा करण्यात गढून गेला होता. डोळे मिटून शिवध्यान करीत होता. त्याची आई परत आली. ती आपल्या मुलाला रागारागाने घराकडे ओढत नेऊ लागली, पण तो मुलगा पूजा टाकून जाण्यास तयार नव्हता. तेव्हा त्या मुलाच्या आईने रागाने ती पूजा मोडून टाकली. त्यामुळे तो मुलगा रडू लागला, गडबडा लोळू लागला. तेथील दगडावर डोके आपडून प्राण देण्याचा त्याने निश्चय केला. अत्यंत शोकाकुल होऊन बेशुद्ध पडला. त्या मुलाची भोळी बाबडी भक्ती पाहून प्रसन्न झाले शंकर तेथे प्रकट झाले. त्यांनी रत्नखचित शिवलिंग निर्माण केले. मग त्या मुलाला प्रेमाने जागेवरून वर मागण्यास सांगितले. मुलाने डोळे उघडून समोर पाहिले तो प्रत्यक्ष भगवान शंकर स्मितहास्य करीत उभे होते. भोवती भव्य रत्नखचित शिवमंदिर सूर्यतेजाप्रमाणे चमकत होते. ते पाहून आश्चर्यचकित झालेला तो मुलगा शिवचरणांवर मस्तक ठेवून हात जोडून म्हणाला, भगवंत, माझ्या आईवर रागवू नका. तिने आपली प्रदोष पूजा मोडून टाकली. तिला क्षमा करा. त्या मुलाने अशी प्रार्थना केली असता भगवान शंकर अधिकच प्रसन्न झाले आणि म्हणाले, बाळा, तू चिंता करू नकोस. मी तुझ्या आईवर मुळीच रागावणार नाही. तिच्या पोटी भगवान विष्णू अवतार घेईल व तुझ्या आईला लालन पालन करण्याचे भाग्य लाभेल. तुझ्या वंशाची भरभराट होईल. तुझ्या मनात जी जी इच्छा असेल ती पूर्ण होईल असे सांगून भगवान शंकर त्या लिंगात गुप्त झाले. मात्र ते रत्नखचित मंदिर जसेच्या तसे राहिले. त्या मंदिराचा कोटी सूर्यासम दिव्य प्रकाश नगराबाहेर पसरला होता. ज्या राजांनी नगराला वेढा घातला होता ते दिव्य प्रकाश पाहून चकित झाले. त्यांच्या मनातील राग द्वेष भावना नाहीशा झाल्या. ते शिवदर्शनासाठी नगरात आले. इंद्रसेन राजा मोठा पुण्यवंत आहे, त्याला विरोध करणे योग्य नाही असा विचार करून ते इंद्रसेनाला भेटावयास गेले. इंद्रसेनाने त्या सर्वांचे मोठ्या प्रेमाने स्वागत केले. मग राजा इंद्रसेनाने सर्वांना बरोबर घेऊन मोठ्या प्रेमाने स्वागत केले. त्यानंतर राजा इंद्रसेन सर्वांना बरोबर घेऊन ते रत्नखचित शिवमंदिर पाहण्यास गेला. त्याच वेळी त्या गवळ्याचे घरही रत्नखचित झाले होते. ते पाहून सर्वांना आश्चर्य झाले. राजाने त्या गवळ्याच्या मुलाची चौकशी केली असता त्याने सगळी हकीकत सांगितली. ती ऐकून आनंदित झालेल्या सर्वांनी त्या मुलाला अनेक भेटवस्तू दिल्या. मग सर्व राजे स्वस्थळी निघून गेले. प्रदोषकाळी केलेल्या शिवपूजनाचे हे फळ आहे हे राजाला समजले. त्याला अतिशय आनंद झाला. तो मुलगा आपल्या घरी गेला. तो आईला म्हणाला, आई, तुझ्या पोटी नारायणाचा अवतार होणार आहे असे भगवान शंकरांनी वरदान दिले आहे. प्रदोषकाळी तू शिवपूजा पाहिलीस, त्यामुळे शंकरांनी तुला क्षमा करून हा वर दिला आहे. ही कथा सांगून श्रीपाद त्या ब्राह्मण स्त्रीला म्हणाले, तू सुद्धा प्रदोष पूजा कर. तुला माझ्यासारखा पुत्र होईल. तू कसलीही चिंता करू नकोस. मनात शंकाही बाळगू नकोस असे बोलून श्रीपादांनी त्या स्त्रीला अनेक आशीर्वाद दिले. मग त्यांनी त्या स्त्रीच्या मतिमंद मुलाला जवळ बोलावून त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. त्याच क्षणी त्याच्या ठिकाणी सर्व ज्ञान प्रकट झाले. तो मुलगा आता अत्यंत तेजस्वी दिसू लागला. त्या स्त्रीला अतिशय आनंद झाला. ती श्रीपादांना म्हणाली, आज मला तुमच्या रूपाने प्रत्यक्ष परमेश्वरच भेटला. पुढील जन्मी मला तुमच्यासारखा पुत्र होईल असा वर मला दिला आहे. त्याबद्दल माझ्या मनात तिळमात्र शंका नाही. त्या स्त्रीने श्रीपादांना प्रत्यक्ष शंकर मानून नित्य प्रदोषकाळी त्यांची पूजा करण्याचे व्रत घेतले. तिच्या पुत्राचाही पुढे विवाह झाला. त्यालाही पुत्रपौत्रादी सर्व काही प्राप्त झाले. नामधारकाला ही कथा सांगून सिद्धयोगी म्हणाले, श्री गुरु असे कृपावंत दयावंत आहेत.
ते आपल्या भक्तांचे सर्वतोपरी रक्षण करतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील ब्राह्मण स्त्रीला वरदान शनी प्रदोष व्रत महात्म्य नावाचा अध्याय 8 येथेच समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रामृत अध्याय 9 रजक वरप्रदान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदैवताय नमः. तर श्रोते हो, सिद्धयोगी श्री गुरुचरित्र महात्म्य सांगत होते. ते ऐकून नामधारकाने त्यांना वंदन करून विचारले, महाराज, श्रीपादयती कुरवपुरात असताना पुढे काय झाले ती कथा मला सविस्तर सांगा. नामधारकाचा भक्तिभाव पाहून सिद्धमुनींनी श्री गुरुचरित्र सांगावयास सुरुवात केली. ते म्हणाले, श्रीपादयती कुरवपुरात असताना एक धोबी त्यांचे मनोभावे सेवा करीत असे. श्रीपादयती नित्यनेमाने गंगेवर येऊन स्नान करून संध्यावंदन करीत असत. त्यावेळी हा धोबी कपडे धुण्यासाठी येत असे. कपडे धुवून झाले की तो श्रीपादयतींना नमस्कार करीत असे. श्रीपादयतींच्या त्रिकाळ स्नान संध्येच्या वेळी त्या धोब्याचे नित्यनमन घडत असे. एक दिवस श्रीपाद श्रीवल्लभ नित्यप्रमाणे स्नानसंध्येसाठी नदीवर आले असता त्याने विचारले, अरे रजका, तू एवढे कष्ट का घेतोस? मी तुझ्या भक्तीने संतुष्ट झालो आहे. आता तू सुखाने राज्य कर. श्री गुरु श्रीपाद वल्लभ असे म्हणाले असता त्या धोब्याने आपल्या धोतराच्या पदराला शकून गाठ मारली. तो म्हणाला, श्री गुरु हेच साक्षात संकल्पाची मूर्ती आहेत. त्यानंतर त्याची मानसिक स्थिती पूर्णपणे बदलली. त्याने श्रीपादयतींची अनन्य भावे सेवा सुरू केली. तो नित्यनेमाने श्रीपादांच्या मठात येत असे. त्यांना लांबूनच वंदन करीत असे. मठातील सगळी कामे तो अगदी मनापासून श्री गुरूंची सेवा म्हणून भक्तिभावाने करीत असे. त्याचा हा नित्यक्रम अनेक दिवस चालला होता. एकदा वसंत ऋतू वैशाख महिन्यात त्याने अभिनव दृश्य पाहिले. एक म्लेच्छ राजा आपल्या स्त्रियांसमवेत नावेत बसून जलविहार करीत होता. त्या राज्य स्त्रिया नटून थटून राज्यैश्वर्यात जलविहार करीत होत्या. त्यांच्या नौका शृंगारलेल्या होत्या. नदीच्या तीरावर राजाचे सैनिक होते. शृंगारलेले हत्ती, घोडे होते. दासदासी होत्या. ते सगळे ऐश्वर्य पाहून तो धोबी अगदी भारावून गेला. त्याच्या मनात आले, आपण जन्मात एकदाही असे ऐश्वर्य भोगले नाही. माझे जिणे पशु समान आहे. या राजाचे जीवन खरोखर धन्य आहे. केवढे याचे हे ऐश्वर्य! हा किती सुखात आहे! याची पुण्याई केवढी असेल कुणास ठाऊक. याने कोणत्या देवाची आराधना केली असेल? त्या देवाच्या कृपेनेच हे सगळे वैभव त्याला मिळाले असणार. मला मात्र जन्मभर काडी मात्रही सुख नाही. हे माझे जीवन एखाद्या पशुप्रमाणेच आहे. त्या धोब्याच्या मनात असे अनेक प्रश्न होते. श्री गुरूंनी त्याच्या मनातील वासना ओळखली. त्यांनी त्याला विचारले, अरे, तू कशाचे चिंतन करीत आहेस? तो म्हणाला, हा राजा हे ऐश्वर्य भोगतो आहे. ते त्याने केलेल्या गुरुभक्तीचे फळ असेल ना. मी मात्र अशा वैभवाचा अनुभव घेतलेला नाही. पण आता मला या सुखभोगाची इच्छा आहे. तुमची चरणसेवा मला बरी वाटते. पण आपण एकदा तरी असले ऐश्वर्य भोगावे असा विचार मनात येऊन गेला. त्यावर श्रीपादयती म्हणाले, तुझ्या ठिकाणी असलेल्या तमोवृत्तीमुळे तुला राजवैभव भोगावेसे वाटत आहे. आता प्रथम इंद्रिये शमन करावीत. नाहीतर मन निर्मळ राहू शकत नाही. या वासना जन्मोजन्मी बाधक ठरत असतात. तेव्हा इंद्रियादी वासना शमविण्यासाठी तू म्लेच्छ कुळात जन्म घे व राजाचा उपभोग घे. श्री गुरु श्रीपादांनी असे सांगितले असता तो रजक म्हणाला, कृपासागरा, माझी उपेक्षा करू नका. तुमचे चरण मला अंतरले तरी मला पुनर्दर्शन द्यावे आणि तुमच्या कृपेने मला सर्व ज्ञान प्राप्त व्हावे. श्री गुरु श्रीपाद म्हणाले, तू वैदू नगरात जन्म घेशील त्यावेळी मी तेथे येईन. तुझा अंतकाळ येईल तेव्हा तुझी माझी भेट होईल. तू चिंता करू नकोस. माझ्यावर विश्वास ठेव. काही कार्यासाठी मी त्यावेळी नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेईन. श्री गुरूंनी असे आश्वासन दिले असता त्या राजकाने त्यांच्या चरणांवर मस्तक ठेवले. श्री गुरूंनी त्याला विचारले, तुला ह्या जन्मी राज्यभोग घ्यावायचा आहे की पुढील जन्मात? श्री गुरु श्रीपादांनी असे विचारले असता तो रजक म्हणाला, आता माझे उतारवय झाले आहे. लहानपणी किंवा तरुणपणी राज्यभोग घेणे ठरते. ठीक आहे, असे म्हणून श्रीपादांनी त्या रजकाला निरोप दिला. नंतर लवकरच रजकाचा मृत्यू झाला. रजकाची इतकी कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाला, त्या कथा मी नंतर सांगेन. सिद्धमुनी म्हणाले,
नामधारका श्रीपादशी वल्लभ कुरवपुरात राहिल्यापासून त्या स्थानाचे महात्म्य अधिकच वाढले. ते कुरवपूर भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे आहे. श्रीपादशी वल्लभ काही दिवस त्या स्थानी राहिले व पुढील कार्यासाठी अवतार घ्यावयाचा असल्याने आश्विन वद्य द्वादशी मघा नक्षत्र सिंह राशीत चंद्र असताना निजानंदी बसून गंगेत गुप्त झाले. ते लौकिक दृष्टीने अदृश्य झाले असले तरी ते सूक्ष्म देहाने त्याच ठिकाणी आहेत. ते स्थान सोडून गेले नाहीत. ते निर्गुण रूपात असल्याने कुणाला दिसत नाहीत, परंतु जे निर्मळ मनाचे भक्त असतात त्यांना ते दर्शन देतात. हे सत्य आहे. या भूमंडळात कुरवपूर हे अत्यंत अद्भुत प्रभावशाली तीर्थक्षेत्र आहे. तेथे त्रैमूर्ती दत्तात्रयांचे वास्तव्य आहे असे सरस्वती गंगाधर भक्तजनांना सांगतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील रजक वरप्रदान नावाचा अध्याय 9 येथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 10 कुरवपूर क्षेत्र महिमा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, सिद्ध मुनींचे बोलणे ऐकून नामधारकाने त्यांना विचारले, कुरवपुराचे महात्म्य कशा प्रकारे झाले? आपण म्हणता श्रीपाद श्री वल्लभ कोठेही गेलेले नाहीत. ते कुरवपुरात सूक्ष्म रूपाने कायमचे राहिलेले आहेत. परंतु पुढे असेही सांगता की दत्तात्रयांचे अनेक अवतार झाले. हे कसे काय? नामधारकाने असे विचारले असता सिद्धमुनी म्हणाले, अरे श्री गुरूंचे महात्म्य काय विचारतोस? ते सांगण्याच्या पलीकडे आहे. अरे श्री गुरु दत्तात्रेय हे विश्वव्यापक परमात्मा आहेत. ते कुरवपूर क्षेत्रात राहत असले तरी ते जगदोद्धारासाठी अनंत अवतार घेतात. भार्गवराम म्हणजे परशुराम आजही गुप्त रूपाने आहेतच. त्यांचेच पुढे श्रीरामादी अवतार झाले. भगवान विष्णू क्षीरसागरात आहेत, तरीही त्यांनी कल्याणासाठी भूतलावर अनेक अवतार घेतले. हे तुला माहीत आहे ना? सृष्टिक्रम अव्याहत परब्रह्म स्वरूप श्री दत्तात्रेय एका स्थानी कायम राहूनही कोठेही अवतार घेतात. श्रीपाद श्री वल्लभ कुरवपुरात गुप्तपणे राहत असले तरी त्यांनी आपल्या योगबळाने विविध काळी अवतार घेतले आहेत. हे लक्षात घे. गुरुभक्ती व्यर्थ जात नाही. गुरु आपल्या भक्तांची परीक्षा पाहतात. जे खरे भक्त असतात त्यांची ते कधीही उपेक्षा करत नाहीत. भक्ताने हाक मारताच त्यांच्यासाठी धावून जातात. श्री गुरु कसे भक्तवत्सल असतात, ते भक्तांसाठी कसे प्रकट होतात, याविषयी मी तुला एक कथा सांगतो. पूर्वी कश्यप गोत्राचा वल्लभेश नावाचा एक ब्राह्मण होता. तो अत्यंत सदाचार संपन्न सुशील असा होता. तो दरवर्षी नित्यनेमाने कुरवपुरास श्री गुरूंच्या दर्शनासाठी येत असे. त्यांची गुरूंवर नितांत श्रद्धा भक्ती होती. एकदा त्याने व्यापारासाठी जात असताना नवस केला, जर व्यापारात चांगला फायदा झाला तर मी कुरवपूर यात्रेस जाईन व 1 सहस्त्र ब्राह्मणांना इच्छा भोजन देईन. असा निश्चय करून मनोमन श्री गुरूंचे स्मरण करीत व्यापारास गेला. त्याने ज्या ज्या ठिकाणी व्यापार केला त्या त्या ठिकाणी त्याला शतपट फायदा झाला. त्याला अतिशय आनंद झाला. तो व्यापारात मिळालेले धन घेऊन श्री गुरूंचे नामस्मरण करीत कुरवपुरास निघाला. काही चोरांना हे समजताच त्यांनी त्याला लुटण्याचे ठरविले. अत्यंत सभ्य माणसाचे कपडे घातलेले ते चोर, आम्हीही श्रीपाद यतींच्या दर्शनासाठी निघालो आहोत अशी थाप मारून त्यांच्याबरोबर जाऊ लागले. कुरवपूर जवळ येण्यापूर्वीच रात्रीच्या वेळी त्या चोरांनी त्या वल्लभेश ब्राह्मणाचा शिरच्छेद करून त्याच्या जवळचे द्रव्य लुबाडले. त्याच क्षणी भक्तांचे कैवारी कुरवपुरवासी श्री गुरु श्रीपाद धिप्पाड देह धारण करून एका हातात त्रिशूल व दुसऱ्या हातात खडक घेऊन चोरांच्या पुढे प्रकट झाले. त्यांनी त्रिशूळाने त्या चोरांना ठार मारले. परंतु श्री गुरु श्रीपादांना पाहता क्षणी त्यातील एक चोर पळाला होता. तो नंतर त्यांच्या पुढे आला आणि हात जोडून म्हणाला, हे कृपावंत जगन्नाथा, मी निरपराधी आहे. हे माझ्याबरोबर असलेले या ब्राह्मणाला मारतील याची मला कल्पना नव्हती. मी केवळ त्यांच्याबरोबर प्रवास करीत होतो इतकेच. आपण सर्वज्ञ आहात. माझे अंतःकरण आपणास समजते. हे ऐकून श्रीपाद यतींनी त्याला जवळ बोलाविले. त्याच्या हातात विभूती देऊन ते म्हणाले, ही विभूती या मृत झालेल्या ब्राह्मणावर टाक. मग श्रीपाद गुरूंच्या आज्ञेनुसार त्या चोराने त्या वल्लभेश ब्राह्मणाचे मस्तक त्याच्या मृतदेहावर चिकटवले व मंत्र म्हणून सर्व अंगावर विभूती लावली.
त्याच क्षणी तो ब्राह्मण जिवंत होऊन इकडे तिकडे पाहू लागला. इतक्यात सूर्योदय झाला. श्रीपाद यती एकाएकी अदृश्य झाले. तो एकटा सहप्रवासी तेथे होता. इतरांचे देह तेथे पडले होते. ती प्रेते पाहून वल्लभेश ब्राह्मणाने विचारले, या माणसांना कोणी मारले? त्यावर तो सहप्रवासी म्हणाला, हे सगळे चोर होते. त्यांनी तुला ठार मारून तुझ्या जवळचे धन लुबाडले होते. पण त्याच वेळी इथे एक धिप्पाड तपस्वी आले. ते जटाधारी होते. त्यांनी सर्वांगाला भस्म लावले होते. त्यांच्या हातात त्रिशूळ व खडग होते. त्यांनी या चोरांचा वध केला. मी त्यांना शरण गेलो. त्यांनी तुझ्या शरीरावर विभूती लावून मंत्र म्हणून तुला जिवंत केले. ते लगेच अदृश्य झाले. त्यांनीच तुझे रक्षण केले. ते भगवान शंकर असावेत असे मला वाटते. वल्लभेश ब्राह्मणाने हे ऐकले. त्याच्याबरोबर जे धन होते ते त्या चोरांच्या जवळ होते. हे पाहून त्याची खात्रीच पटली. मग तो ते सगळे धन घेऊन कुरवपुरास गेला. त्याने श्री गुरूंची मनोभावे पूजा केली. मग त्याने 1000 ब्राह्मणांना भोजन घातले. त्याने आपला नवस पूर्ण केला. असे अनेक भक्त कुरवपुरास येतात व श्रीपाद श्री वल्लभांच्या चरणपादुकांची मनोभावे पूजा करतात. श्री गुरु कुरवपुरात अव्यक्त रूपात राहून आपल्या भक्तजनांचे रक्षण करीत असतात. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, कुरवपुराचे व तेथे अदृश्य रूपात असलेल्या श्रीपाद श्री वल्लभांचे महात्म्य असे आहे. यानंतर ते श्री नृसिंह सरस्वती म्हणून अवतार घेतील व आपले विलक्षण चरित्र दाखवतील. सरस्वती गंगाधर सांगतात, श्रोते हो, आता श्री गुरूंची पुढील चरित्र कथा लक्षपूर्वक ऐका. त्यामुळे सर्व मनोरथ सिद्धीला जातील. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील कुरवपूर क्षेत्र महिमा नावाचा अध्याय 10 येथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अध्याय 11. श्री गुरु नरहरीच बालचरित्र लीला वर्णन. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, श्री गुरूंचा पुढचा अवतार कसा झाला ते मला सविस्तर सांगा, असे नामधारक म्हणाला असता सिद्धमुनी म्हणाले, श्रीपाद अवतारात मतिमंद ब्राह्मण गुरुकृपेने विद्वान झाला. ही कथा मी तुला पूर्वी म्हणजे 8व्या अध्यायात सांगितली. श्रीपादांनी त्या मुलाच्या आईला शनी प्रदोषाच्या दिवशी शिवपूजन करण्यास सांगितले. त्यानुसार तिने ते व्रत आयुष्यभर केले. काही दिवसांनी तिला मृत्यू आला. त्यानंतर ती कारंजा गावात म्हणजेच लाड कारंजा वाजसनीय शाखेच्या एका ब्राह्मणाची कन्या म्हणून जन्मास आली. तिच्या आई वडिलांनी तिचे चांगल्या प्रकारे पालन पोषण केले. तिचे नाव अंबा भवानी असे ठेवण्यात आले. ती उपवर झाली असता त्या गावातील शिवभक्त माधव नावाच्या ब्राह्मणाशी तिचा विवाह झाला. अंबा आणि माधव दोघेही भगवान शंकराची मोठी भक्ती करीत असत. ते दोघेही नित्यनेमाने प्रदोषसमयी शिवपूजन करीत असत. शनिवारी आणि त्रयोदशीला विशेष प्रकारे यथासांग शिवपूजा करीत असत. आपल्याला श्री दत्तासारखा पुत्र व्हावा अशी त्यांची इच्छा होती. काही दिवसांनी अंबा भवानीला पुत्र झाला. सर्वांना अतिशय आनंद झाला. तो पुत्र जन्माला येताच अत्यंत तेजस्वी होता. ओंकाराचा उच्चार करू लागला. हे पाहून लोकांना आश्चर्य वाटले. विद्वान ज्योतिषांनी त्याचे नाव जातक वर्तविले. ज्योतिषी म्हणाले, हा अवतारी पुरुष आहे, सर्वांचा गुरु होईल. याच्या शब्दांना मोठी प्रतिष्ठा प्राप्त होईल. हा लोकांच्या इच्छा पुरविणारा चिंतामणी होईल. अष्टसिद्धी नवनिधींचा हा स्वामी त्रैलोक्यात वंदनीय पूजनीय होईल. याच्या केवळ दर्शनाने महापातकी लोक पावन होतील. याचे केवळ स्मरण केले असता दुःख दारिद्र्य नाहीसे होईल. हा इच्छा पूर्ण करील. मात्र हा विवाह करणार नाही. हा संन्यासी होईल. तुम्ही दोघे मोठे भाग्यवान पुण्यवान आहात, म्हणूनच तुम्हाला हा पुत्र लाभला. याचा नीट सांभाळ करा. याच्या इच्छेविरुद्ध जाऊ नका. ब्राह्मण ज्योतिषाने त्या मुलाला मोठ्या भक्तिभावाने नमस्कार केला. ज्योतिषाने वर्तविलेले ऐकून अंबा आणि माधव यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी ज्योतिषाला सन्मानपूर्वक वस्त्रालंकार दिले. माधव ब्राह्मणाचा नवजात पुत्र ओंकार जप करतो ही बातमी वाऱ्यासारखी गावभर पसरली. गावातील असंख्य स्त्री पुरुष हे माधवाच्या घरी गर्दी करू लागले. आपल्या या पुत्राला आल्या गेल्यांची दृष्ट लागू नये म्हणून अंबा त्या पुत्राची खूप काळजी घेत होती. दृष्ट काढत होती. त्याच्या गळ्यात गंडा दोरा बांधत होती.
अहो, केवळ लोकोद्धारासाठी ज्या परमात्म्याने अवतार धारण केला त्याला दृष्ट कशी लागणार बरे? पण शेवटी आई ती आईच, तिला काळजी वाटणारच. मुलगा 10 दिवसांचा झाल्यावर त्याचे मोठ्या थाटाने बारसे झाले. शालग्रामदेव असे त्याचे जन्मनाव व नरहरी असे पाळण्यातले नाव ठेवण्यात आले. नरहरी दिसामाजी वाढू लागला, पण तो ओंकाराशिवाय काहीच बोलत नसे. आई वडिलांनी त्याला बोलावयास शिकवण्याचे खूप प्रयत्न केले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. आपला हा सोन्यासारखा मुलगा मुका आहे की काय अशी त्यांना भीती वाटू लागली. नरहरी 7 वर्षाचा झाला. 8व्या वर्षी याची मुंज करावयास हवी, पण मुक्या मुलाची मुंज कशी करायची? याला गायत्री मंत्र कसा शिकवायचा? भगवान शंकरांनी आपल्याला पुत्र दिला, पण तो मुका दिला या विचाराने दुःखी झालेली अंबाभवानी रडू लागली. नरहरीने आपल्या आईचे दुःख ओळखले. मग त्याने एक लीला केली. त्याने घरातील एक लोखंडी पहार हाती घेतली. त्याच क्षणी ती पहार सोन्याची झाली. मग नरहरीने लोखंडी वस्तूंना हात लावला, त्या सगळ्या वस्तू सोन्याच्या झाल्या. तो चमत्कार पाहून नरहरीच्या आईवडिलांना मोठे आश्चर्य वाटले. ते त्याला जवळ घेऊन म्हणाले, बाळा, महात्मा आहेस तू, प्रत्यक्ष परमेश्वर आहेस, पण तू बोलत का नाहीस? तुझे बोबडे बोल ऐकण्याची आमची फार इच्छा आहे. तू आमची इच्छा पूर्ण कर. नरहरी हसला. त्याने शेंडी, जानवे, मेखला यांच्या खुणा करून तुम्ही माझी मुंज करा म्हणजे मी बोलेन असे खुणेने सुचविले. त्यामुळे त्याच्या आई वडिलांना अतिशय आनंद झाला. त्यांनी नरहरीची मुंज करायचे ठरविले. मग एका शुभ मुहूर्ताला नरहरीची मुंज केली. माधवाने त्या निमित्ताने खूप दानधर्म केला. भोजन, दक्षिणा, मानपान यासाठी भरपूर खर्च केला. ते पाहून काही टवाळखोर लोक म्हणाले, माधवाने इतका खर्च कशासाठी केला? मुलाची मोठ्या थाटात मुंज केली, पण तो गायत्री मंत्र कसा शिकणार? या मुक्याला संध्या कोण शिकवणार? आणि नंतर हा वेदाभ्यास तरी कसा करणार? दुसरे टवाळखोर म्हणाले, काही का असेना, या निमित्ताने आपल्याला भोजन मिळाले, दक्षिणा मिळाली. हा मुलगा शिको नाही तर न शिको. नरहरीची मुंज यथासांग पार पडली. माधवाने नरहरीला गायत्री मंत्राचा उपदेश केला आणि काय आश्चर्य, नरहरीने गायत्री मंत्राचा स्पष्ट उच्चार केला. गायत्री मंत्र म्हणताच दीक्षाविधी पूर्ण झाल्यावर नरहरीची माता भिक्षा घेऊन आली. मातेने पहिली भिक्षा घालताच नरहरी खणखणीत स्वरात ऋग्वेद म्हणू लागला. दुसरी भिक्षा घालताच यजुर्वेद आणि तिसरी भिक्षा घालताच सामवेद म्हणू लागला. 7 वर्षाचा मुलगा सगळे वेद अस्सलिखित म्हणतो आहे हे ऐकून सर्व लोक आश्चर्याने थक्क झाले. ते म्हणाले, अहो, हा मुलगा प्रत्यक्ष श्री गुरु दत्तात्रेयांचा अवतार दिसतो. सगळे लोक नरहरीचा जय जयकार करू लागले. त्याच्या चरणांना वंदन करू लागले. हा मुलगा मनुष्य रूपातील परमेश्वराचा अवतार आहे याची सर्वांना खात्री पटली. आपल्या मुलाचे कौतुक पाहून माधव आणि अंबा यांच्या आनंदास पारावर राहिला नाही. मग नरहरी आपल्या आई वडिलांच्या पाया पडून म्हणाला, मी आता तीर्थयात्रेला जातो. मी संन्यास घेणार आहे. मला परवानगी द्या. मग तो आईला म्हणाला, माते, तू मला भिक्षा मागण्याची आज्ञा केली आहेस. मी आता घरोघरी भिक्षा मागत तीर्थयात्रा करेन. नरहरीचे शब्द ऐकून अंबा रडू लागली. ती म्हणाली, माझी शिवपूजा फळास आली, म्हणून तर तुझ्यासारखा तेजस्वी पुत्र मिळाला. तू आमचा सांभाळ करशील अशी आम्हाला आशा होती. आता तू गेलास तर आम्हाला कोण आधार देणार? असे दुःखाने बोलत असतानाच ती बेशुद्ध पडली. नरहरीने तिला सावध केले. तो तिला समजावीत म्हणाला, माते, मला जे कार्य नेमून दिले आहे त्यासाठी मला गृहत्याग करावाच लागेल. पण तुम्ही शोक करू नका. तुम्हाला 4 पुत्र होतील. ते तुमची उत्तम सेवा करतील. माझे बोलणे खोटे ठरणार नाही असे बोलून त्याने वरदहस्त तिच्या मस्तकी ठेवला. त्याच क्षणी तिला पूर्वजन्माचे स्मरण झाले. तिला हेही कळले की आपला नरहरी म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ आहे. नरहरी तिला म्हणाला, माते, मी तुला हे गतजन्मीचे ज्ञान जाणीवपूर्वक दिले आहे. हे गुप्त ठेव. मी संन्यासी आहे. संसारापासून अलिप्त आहे. आता मी तीर्थयात्रा करीत फिरणार आहे. मला निरोप दे. नरहरीने इतके सांगितले तरी सुद्धा अंबा त्याला म्हणाली, नरहरी, आता तू गेलास की मला कधीही दिसणार नाहीस. तुझ्याशिवाय मी जिवंत कशी राहू? इतक्या लहानपणी संन्यास घेण्याची काय आवश्यकता? धर्मशास्त्रानुसार मनुष्याने 4 आश्रम क्रमाक्रमाने आचरावे. ब्रह्मचर्याश्रमात वेदपठण करावे. मग गृहस्थाश्रम स्वीकारावा. सर्व इंद्रिये तृप्त करावीत.
यज्ञादी कर्मे करावीत, मग तपाचरणास जाऊन शेवटी संन्यास घ्यावा. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीने मातेला हे तत्वज्ञान सांगितले, तेच मी तुला सांगणार आहे, ते ऐक. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील श्री गुरु नरहरीच बालचरित्र लीलावर्णन नावाचा अध्याय 11 इथेच समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रामृत अध्याय 12. काशी क्षेत्री संन्यास गुरु शिष्य परंपरा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नरहरीला त्याच्या अंबा मातेने संन्यास न घेण्याविषयी वारंवार विनविले, पण त्याचा काहीही उपयोग झाला नाही. नरहरी तिला समजावीत म्हणाला, माते, तू मला थांबण्याचा आग्रह करीत आहेस, पण शरीर हे क्षणभंगूर आहे. संपत्ती अशाश्वत आहे. मनुष्याला मृत्यू कधी येईल हे सांगता येणार नाही. म्हणून हा देह आहे तोपर्यंत धर्मसंग्रह करावा. माणसाचे केव्हा काय होईल हे सांगता येणार नाही. मनुष्याचे आयुष्य क्षणाक्षणाला कमी होत असते. वृक्षाच्या पानावरील पाण्याच्या थेंबाप्रमाणे हे आयुष्य आहे. कधी गळून पडेल सांगता येणार नाही. समुद्राकडे धावणारी नदी मागे फिरत नाही, त्याप्रमाणे आयुष्य परत मिळत नाही. म्हणून मनुष्याने प्रत्येक क्षण पुण्यकर्माने सार्थकी लावावा. मूर्ख लोकांना हे समजत नाही. ते आयुष्यभर बायका मुले, घरदार, संपत्ती यातच गुंतून पडतात. ज्याला यम प्रिय आहे त्याने खुशाल संसारात नाही तर आळसात आयुष्य घालवावे. पण ज्याला आत्मज्ञान हवे असेल, मोक्षमुक्ती मिळवायची असेल, त्याने विलंब न लावता धर्मसाधना करावी. मी तेच करणार आहे, म्हणून तू मला अडवू नकोस. नरहरीने केलेला हा उपदेश ऐकून त्याच्या आई वडिलांना व तेथे असलेल्या लोकांना मोठे आश्चर्य वाटले. आपला मुलगा इतक्या लहान वयात जीवनाचे केवढे तत्वज्ञान सांगतो आहे हे पाहून आई वडिलांना धन्यता वाटली. अंबा नरहरीला म्हणाली, बाळा, तू आमचे कुलदैवत आहेस. मला 4 पुत्र होतील असे तू वचन दिले होतेस, पण माझा यावर विश्वास बसत नाही. त्याला मी काय करू? माझी तुला एक विनंती आहे. मला 1 पुत्र होईपर्यंत तू आमच्या जवळ राहावेस, मग मी तुला जाण्यास परवानगी देईन. माझा शब्द मोडशील तर मी प्राणत्याग करीन. त्यावर नरहरी हसून म्हणाला, माते, माझे बोलणे सत्यच होय. तुला एकच काय 2 पुत्र होईपर्यंत मी तुझ्याजवळ राहीन. तुला 2 पुत्र झाले की मी तीर्थयात्रेस निघेन. मी 1 वर्षभर तुझ्याजवळ राहीन. मग नरहरी 1 वर्ष आई वडिलांच्या जवळ राहिला. 7 वर्षांचा नरहरी सर्वांना वेद शिकवू लागला. 7 वर्षांचा हा मुलगा 4 वेद शिकवतो हे पाहून लोक थक्क झाले. मोठमोठे विद्वान लोक नरहरीचे शिष्य बनून वेद शिकू लागले. स्वतःला षटशास्त्री म्हणविणारे लोकही नरहरीकडे येऊ लागले. त्यामुळे नरहरीची कीर्ती सर्वदूर पसरली. ते पाहून आई वडिलांना मोठी धन्यता वाटू लागली. काही दिवसांनी अंबा गरोदर राहिली. 9 मास पूर्ण होताच तिला जुळे पुत्र झाले. नरहरीचा आशीर्वाद खरा ठरला. सद्गुरूचे वचन खोटे कसे ठरेल? पुत्रप्राप्तीने आई वडिलांना अतिशय आनंद झाला. 1 वर्षाची मुदत पूर्ण होताच नरहरी मातेला म्हणाला, माते, तुझी इच्छा पूर्ण झाली आहे. तुझे हे 2ही पुत्र शतायुषी होतील. तुला आणखी 2 पुत्र व 1 कन्या होईल. तुम्हाला कधीही काहीही कमी पडणार नाही. तुम्ही सर्वजण सुखात राहाल. तुमचे पुत्र तुमची आयुष्यभर उत्तम सेवा करतील. तुम्ही माझे स्मरण करताच मी तुम्हाला भेटेन. तुम्ही जन्मोजन्मी शिवाची आराधना केली आहे. त्याची भावभक्तीने प्रदोष पूजा केली आहे. सुख समृद्धी, यश, कीर्ती, इहलोकी सौख्य, परलोकी मोक्षमुक्ती याबरोबरच तुमच्या कुळात सत्पुरुषाचा जन्म हे शिवभक्तीचेच फळ आहे. हे सर्व काही तुम्हाला प्राप्त होईल. आता मी 30 वर्षांनी तुम्हा सर्वांना पुन्हा भेटेल. आता मला जाण्याची परवानगी द्या. सर्वजण नरहरीच्या पाया पडले. सर्वांच्या मनात त्याच्याबद्दल अपार श्रद्धा होती, प्रेम होते, कौतुक होते, आदर होता. सर्वजण त्याला वंदन करून आपापल्या घरी गेले. नरहरी काशीला निघाला. माधव व अंबा त्याला निरोप देण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत गेले. तेथे नरहरीने त्या दोघांना श्रीपाद श्रीवल्लभ व श्री दत्तात्रेय रूपात दर्शन दिले. त्या दोघांना धन्य धन्य वाटले. त्यांनी त्याला साष्टांग नमस्कार केला. नरहरी बद्रिकाश्रमाकडे निघाला, पण त्या अगोदर तो काशीला गेला.
तेथे त्याने काशी विश्वेश्वराचे दर्शन घेतले. तेथे त्याने अत्यंत खडतर तपश्चर्या केली. नरहरीची तपश्चर्या, योग साधना, त्यांची संन्यास वृत्ती इत्यादी पाहून त्या काशी क्षेत्रातील मोठमोठ्या तपस्व्यांना मोठे नवल वाटले. अनेक लोक त्यांचे दर्शन घेण्यासाठी येऊ लागले. तेथे श्रीकृष्ण सरस्वती नावाचे एक वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपस्वी होते. ते नरहरीची लक्षणे पाहून इतर तपस्व्यांना म्हणाले, हा नरहरी बालक असला तरी हा महातपस्वी आहे. हा परमज्ञानी असून जगद्वंद्य सत्पुरुष आहे. हा गुरुपदाचा अधिकारी आहे. याने संन्यास घेतला तर या कलियुगात लोप पावलेल्या संन्यास धर्माचे पुनरुज्जीवन होईल. हा लोक कल्याण करणारा आहे. याच्या दर्शनाने पतित लोक पावन होतील. याने इतरांना संन्यास दीक्षा दिली तर परमार्थ साधनेत आवश्यक असे बुद्धीचे स्थैर्य प्राप्त होईल. यासाठी याने अगोदर स्वतः संन्यास घ्यावयास हवा, असे कृष्ण सरस्वतीने सांगितले असता सर्व संन्यासी तपस्वी नरहरीला भेटून म्हणाले, या कलियुगात संन्यास घेणे निषिद्ध मानले जाते. हे अत्यंत अयोग्य आहे. पूर्वी शंकराचार्यांनी संन्यास धर्माला प्रतिष्ठा मिळवून दिली होती. तेच कार्य आता तुम्हाला करावे लागणार आहे. यासाठी तुम्ही ही संन्यास दीक्षा घेऊन या प्राचीन परंपरेचा उद्धार करा. नरहरीने ही विनंती मान्य करून कृष्ण सरस्वतींना गुरु मानून विधिवत संन्यास दीक्षा घेतली. ते नृसिंह सरस्वती झाले. सिद्धमुनींनी असे सांगितले असता नामधारकाने त्यांना विचारले, नरहरी म्हणजे साक्षात त्रैमूर्ती दत्तात्रयांचे अवतार. ते गुरूंचेही गुरु. जगद्गुरु असताना त्यांनी दुसरा गुरु का केला? त्यावर सिद्धयोगी म्हणाले, पूर्वी भगवान विष्णूंचा अवतार असलेल्या श्रीरामांनी वसिष्ठांना गुरु केले. त्याचप्रमाणे भगवान योगेश्वर श्रीकृष्णांनी सांदीपनींना गुरु केले. यामुळे गुरुपदाची प्रतिष्ठा वाढली. गुरु शिष्य परंपरा अबाधित ठेवली. हेच कार्य नरहरीने केले. नामधारकाने विचारले, हे कृष्ण सरस्वती कोण? त्यांची गुरु परंपरा मला सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, मूळ गुरु भगवान श्री शंकर. त्यांनी विष्णूला उपदेश केला. श्री विष्णूंचा शिष्य ब्रह्मदेव होय. ब्रह्मदेवाचे शिष्य वसिष्ठ या क्रमाने शक्ती, पराशर, व्यास, शुक्राचार्य, गौडपादाचार्य, आचार्य, गोविंद, शंकराचार्य, विश्वरूपाचार्य, ज्ञानबोधगिरी, सिंहगिरी, ईश्वरतीर्थ, नृसिंहतीर्थ, विद्यातीर्थ, शिवतीर्थ, भारतीतीर्थ, विद्यारण्य, विद्यातीर्थ, मलियानंदन, देवतीर्थ, सरस्वती यादवेंद्र अशी ही श्रेष्ठ गुरु परंपरा आहे. नरहरीने कृष्ण सरस्वतींपासून संन्यास दीक्षा घेतली. त्यांना नृसिंह सरस्वती असे नाव देण्यात आले. नृसिंह सरस्वतींनी काशी क्षेत्री काही दिवस राहून अनेकांना संन्यास दीक्षा दिली व ज्ञानदानाचे मोठे कार्य केले. मग ते बद्रिकाश्रमाकडे गेले. त्यांना अनेक शिष्य मिळाले. मार्गात त्यांनी अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेतले. संगमाचे दर्शन घेऊन ते प्रयाग क्षेत्री गेले. प्रयाग क्षेत्री असताना त्यांना माधव नावाचा ब्राह्मण भेटला. त्याला ब्रह्मज्ञानाचा उपदेश करून संन्यास दीक्षा दिली व त्याला माधव सरस्वती असे नाव दिले. सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र सांगत आहेत याचे श्रवण केले असता चारी पुरुषार्थाची प्राप्ती होते. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील काशी क्षेत्री संन्यास गुरुशिष्य परंपरा नावाचा अध्याय 12वा येथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रामृत अध्याय 13. श्री गुरूंचे कारंजा नगराभिगमन व विप्रोदर व्यथा निवारण. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, नामधारक सिद्धमुनींच्या चरणांना वंदन करत म्हणाला, गुरुदेव, तुम्ही तर माझ्यासाठी संसार सागर तारक आहात. तुम्ही दाखवलेल्या ज्ञानप्रकाशाने माझे चित्त शांत स्थिर झाले आहे. तुम्ही आत्तापर्यंत सांगितलेले श्री गुरुचरित्रामृत सेवन करूनही माझी श्रवणतृष्णा अधिकच वाढली आहे. ती शमविण्यासाठी तुम्हीच समर्थ आहात. ज्याने कधी स्वप्नातही ताक सुद्धा पाहिले नाही, त्याला जर दुधाने भरलेले भांडे मिळाले तर त्याची जशी अवस्था होईल तशी माझी अवस्था झाली आहे. महाराज, आपले माझ्यावर अनंत उपकार आहेत. त्यांची परतफेड मी जन्मोजन्मी करू शकणार नाही. श्री गुरुचरित्र ऐकण्याची माझी इच्छा आहे.
श्री नृसिंह सरस्वतींविषयी मला आणखीन विस्ताराने सांगा. गुरुदेव नृसिंह सरस्वती प्रयाग क्षेत्री असताना त्यांनी माधव सरस्वतीस दीक्षा दिली असे आपण सांगितले, पण पुढे ते सांगण्याची कृपा करा. नामधारकाची ही जिज्ञासा पाहून सिद्धमुनींना अतिशय आनंद झाला. त्यांनी नृसिंह सरस्वतींची पुढील कथा सांगण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, नृसिंह सरस्वतींनी प्रयाग क्षेत्री माधव सरस्वतीस दीक्षा दिली. त्यानंतर ते काही काळ तेथेच राहिले. त्यांची ख्याती सगळीकडे पसरली. अनेक जण त्यांचे शिष्य झाले. त्यांनी माधव सरस्वतींसह 7 जणांना संन्यास दीक्षा देऊन त्यांच्यावर अनुग्रह केला. हे सर्व शिष्य मोठे प्रज्ञावान व स्वामीनिष्ठ होते. बाळ सरस्वती, कृष्ण सरस्वती, उपेंद्र सरस्वती, सदानंद सरस्वती, ज्ञानज्योती सरस्वती आणि मी सिद्ध असे ते 7 शिष्य होते. त्या शिष्यांना बरोबर घेऊन श्री नृसिंह सरस्वती दक्षिण यात्रेस निघाले. अनेक तीर्थक्षेत्रांचे दर्शन घेत घेत ते आपल्या जन्मगावी म्हणजे कारंजास आले. ते आपल्या आई वडिलांना व भावंडांना भेटले. त्यांच्या आगमनाने सगळ्या गावाला अतिशय आनंद झाला. श्री नृसिंह सरस्वती म्हणजे साक्षात श्री दत्तात्रेयच अशीच सर्वांची दृढ श्रद्धा होती. लोकांनी आपापल्या घरी त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांच्या आई वडिलांनीही भक्तिभावाने पूजा केली. आईला गतजन्माची आठवण झाली. आपण केलेली प्रदोष पूजा फळास आली असे तिला वाटले. ती आपल्या पतीला म्हणाली, मी गतजन्मी परमज्ञानी व विश्ववंद्य असा पुत्र मला व्हावा अशी मी श्रीपाद श्री वल्लभांना प्रार्थना केली होती. त्यांनी मला भगवान शंकरांची आराधना व प्रदोष व्रत करण्यास सांगितले व तुझी इच्छा पूर्ण होईल असा आशीर्वाद दिला होता. तो त्यांचा आशीर्वाद या जन्मी सफल ठरला. श्रीपाद श्री वल्लभांचा माझ्याच पोटी अवतार झाला आहे. माधव व अंबा यांनी श्री नृसिंह सरस्वतींच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना केली, तू आमचा उद्धार कर. त्यांनी अशी प्रार्थना केली असता श्री नृसिंह सरस्वती म्हणाले, पुत्राने संन्यास घेतला की त्याच्या 42 पिढ्यांचा उद्धार होतो. त्यांना शाश्वत अशा ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. त्यांच्या कुळात आणखी जे जन्म घेतात त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. पूर्वी कोणी नरकात गेले असतील त्यांनाही ब्रह्मलोकाची प्राप्ती होते. मी संन्यास घेतला असल्यामुळे तुम्हाला सुद्धा ब्रह्मपद प्राप्त होईल. तुमचे पुत्र शतायुषी होतील. तुम्हाला पुत्र पौत्र पाहावयास मिळतील. शेवटी तुम्ही काशी क्षेत्री देह ठेवाल. काशी क्षेत्र मुक्तीस्थान आहे. तुम्ही कसलीही चिंता करू नका. माधव आणि अंबा यांना रत्नाई नावाची कन्या होती. ती श्री स्वामी नृसिंह सरस्वतींच्या पाया पडून म्हणाली, स्वामी माझा उद्धार करा. मी या संसार सागरात बुडाले आहे. संसारातील त्रिविध तापांची मला भीती वाटते. संन्यास घेऊन तपश्चर्या करावी असे मला वाटू लागले आहे. तिने अशी विनंती केली असता श्री गुरु नृसिंह सरस्वती म्हणाले, स्त्रियांनी आपल्या पतीला शिवस्वरूप मानून त्याची सेवा करावी. त्यासाठी संसार त्याग करून संन्यास घेण्याची काही गरज नाही. वेदशास्त्र पुराणांनी हेच सांगितले आहे. म्हणून तू संसारच कर. श्री गुरूंनी असे सांगितले असता रत्नाई म्हणाली, गुरुदेव आपण त्रिकालज्ञानी आहात. भविष्यभूत सर्व काही जाणता. म्हणून माझे प्रारब्ध काय आहे ते मला सविस्तर सांगण्याची कृपा करावी. रत्नाईने अशी विनवणी केली असता श्री गुरु म्हणाले, तुला तपश्चर्या करायची असली तरी तुझे संचित पाप खूप मोठे आहे व ते तुला भोगावेच लागणार आहे. तू पूर्वजन्मी एका गाईला लाथ मारली होतीस. तू शेजारच्या पतीपत्नींमध्ये भांडण लावून दिलेस. या पापकर्मामुळे तुझ्या सर्वांगाला कुष्ठरोग होईल. भविष्यात तुझा पती तुझा त्याग करून तपश्चर्येला जाईल. तुझे सर्वांग कुष्ठरोगाने नासेल. मग तुला माझे दर्शन पुन्हा घडेल. तू दक्षिणेकडे भीमा अमरच्या संगमावरील गाणगापूर क्षेत्री जा. त्या संगमाला पापविनाशी तीर्थ असे म्हणतात. त्या तीर्थात स्नान केलेस की तुझे सर्व पाप नष्ट होईल. तू पापमुक्त होशील. रत्नाईला असा उपदेश करून श्री गुरु आपल्या शिष्यांसह दक्षिणेकडील त्र्यंबकेश्वर क्षेत्री गेले. येथेच गोदावरी नदीचा उगम आहे. त्या तीर्थक्षेत्राचे महात्म्य फार मोठे आहे. पुराणात ते विस्ताराने सांगितले आहे. ते मी तुला थोडक्यात सांगतो. ते लक्षपूर्वक ऐक. असे सांगून सिद्धयोगी नामधारकाला गोदा महात्म्य सांगू लागले. भगवान शंकरांनी गंगेला आपल्या जटामुकुटात धारण केली होती. त्या काळी गौतम ऋषींसह अनेक ऋषीमुनी तपस्वी त्र्यंबकेश्वर क्षेत्रात तपश्चर्या करीत होते. ते सर्वजण उदरनिर्वाहासाठी भात शेती करीत असत. एकदा त्या सर्वांनी विचार केला, भगवान शंकरांच्या मस्तकावरील गंगा जर क्षेत्री आणली तर शेताला भरपूर पाणी मिळेल. त्यामुळे सर्व लोकांचे कल्याण होईल.
पण ती गंगा कोण आणू शकेल? हे कार्य मोठे कठीण आहे. गौतम ऋषी भगवान शंकरांचे परमभक्त आहेत, महातपस्वी आहेत. त्यांनाच हे कार्य करणे शक्य आहे. पण त्यांच्यावर काही संकट आल्याशिवाय ते हे काम करणार नाहीत. असा विचार करून त्या ऋषींनी आपल्या योगबळाने दुर्वेपासून एक मायावी सवस्त गाय निर्माण केली व ती गौतम ऋषींच्या भात शेतीत सोडली. तिला घालवून देण्यासाठी गौतमांनी दर्भाची एक काडी तिच्या दिशेने फेकली. अन्य ऋषींच्या योगबलाने त्या काडीचे शस्त्र झाले. त्या शस्त्राच्या आघाताने ती गाय तडफडून मेली. गोहत्या म्हणजे महापाप हे गौतमांच्या हातून घडले. त्यांनी अन्य ऋषींना त्याविषयी विचारले असता ते म्हणाले, तुम्ही गंगा नदीला पृथ्वीवर आणा. तिच्या पाण्यात स्नान केल्याशिवाय तुम्ही पापमुक्त होणार नाही. गौतम ऋषींनी ते मान्य केले. मग त्यांनी कठोर तपश्चर्या करून शंकरांना प्रसन्न केले. प्रसन्न झालेले शंकर हवा असेल तो वर माग असे म्हणाले. तेव्हा गौतम ऋषी म्हणाले, भगवंता तुझ्या मस्तकावरील गंगा मनुष्याच्या पापक्षालनासाठी या त्र्यंबक क्षेत्री प्रकट कर. शंकरांनी तथास्तु असे म्हणून आपल्या मस्तकावरील गंगा अंशरूपाने त्र्यंबक क्षेत्री अवतीर्ण केली. गौतमांच्या तपश्चर्येने ती अवतीर्ण झाली म्हणून तिला गौतमी असे म्हणतात. गौतमी म्हणजेच गोदा. तिला दक्षिण गंगा असेही म्हणतात. या नदीत स्नान केले असता मनुष्य पापमुक्त होतो, असे या नदीचे थोर महात्म्य आहे. माधवारण्य स्तवन करीत म्हणाले, अहो जगद्गुरु, आपण साक्षात त्रैमूर्तींचा अवतार आहात. आपण लोकांना सामान्य मनुष्य वाटता, पण आपण खरोखर परमपुरुष जगत ज्योती आहात. आपण लोकोद्धारासाठी या भूमीवर अवतरला आहात. आज मला आपले चरणदर्शन झाले. मी खरोखरच कृतार्थ धन्य झालो. माधवारण्याने केलेल्या स्तवनाने श्री गुरु प्रसन्न झाले आहेत. ते म्हणाले, तुझी तपश्चर्या सफल झाली आहे. तुला ब्रह्मलोक प्राप्त होईल. तू जी मानसपूजा सेवा करीत आहेस तशीच करीत राहा. तुला प्रत्यक्ष श्री दत्तात्रेयांचे दर्शन घडेल. याबद्दल जराही शंका धरू नकोस. माधवारण्यांना असे आश्वासन देऊन श्री गुरु गंगा तीरावरील वारस ब्रह्मेश्वर क्षेत्री आले. त्यांनी सर्व शिष्यांसह गंगा स्नान केले. त्यावेळी पोटदुखीने अगदी त्रस्त झालेला एक ब्राह्मण नदीवर येऊन गडबडा लोळू लागला. पोटदुखीने तो अगदी कासावीस झाला होता. त्याला अन्न पचत नसे. अन्न त्याचा शत्रू झाला होता. त्यामुळे तो नेहमीच उपाशी असे. भोजन केले रे केले की त्याच्या पोटात प्राणांतिक वेदना होत असत. आत्महत्या करावी असे त्याला वाटत असे. तो कधीतरी महिना 15 दिवसांनी भोजन करीत असे. आदल्या दिवशी महानवमीला त्याने मिष्टान्न भोजन केले होते. वेदना असह्य होत होत्या. त्यावेळी तो स्वतःशीच म्हणाला, आता जगण्यात काही अर्थ नाही. या वेदना सोसण्यापेक्षा गंगेत जीव द्यावा. अन्न हा प्राण, अन्न हे जीवन असे म्हणतात. पण अन्नच माझा वैरी झाले आहे. आता जगणे नकोच, मला मेलेले बरे. असा विचार करून त्याने पोटाशी दगड बांधून जीव देण्यासाठी गंगेत प्रवेश केला. भगवान शंकरांचे स्मरण करून तो म्हणाला, मी भूमीला भार झालो आहे. मी आयुष्यात कसलाही परोपकार केला नाही. कुणालाही अन्नदान केले नाही. या पूर्वीच्या जन्मात मी जे कर्म केले त्याचेच हे फळ मी भोगतो आहे. मी ब्राह्मणाच्या तोंडचा घास हिरावून घेतला, गोहत्या केली, कुणाचा तरी विश्वासघात केला, गुरूंची निंदा केली, आई वडिलांची अवज्ञा केली, म्हणून मला हे दुःख भोगावे लागत आहे. किंवा मी ब्राह्मणांचा अपमान केला असेल, दारी आलेल्या अतिथीला अन्न दिले नसेल, कुणाच्या तरी शेताला आग लावली असेल, आई वडिलांचा त्याग केला असेल. या पापांमुळेच मला या जन्मी हे दुःख भोगावे लागत आहे. अशी त्याने खूप आत्मनिंदा केली. आता आत्महत्येशिवाय तरणोपाय नाही असा विचार करून तो नदीच्या पाण्यात शिरला. श्री गुरूंनी त्या ब्राह्मणाला पाहिले. त्यांनी आपल्या शिष्यांना पाठवून त्या ब्राह्मणास बोलावून घेतले. मग श्री गुरु त्याला म्हणाले, अरे आत्महत्या हे महापाप आहे. तू कशासाठी आत्महत्या करीत आहेस? मला सगळे काही सांग. त्या ब्राह्मणाने आपल्या पोटदुखीबद्दल सर्व काही सांगितले. ते ऐकता श्री गुरु म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तुझे दुखणे गेलेच समज. माझ्याजवळ या व्याधीवर औषध आहे. आता तू पोटभर जेवू शकशील. तुझे पोट दुखणार नाही. कसलीही शंका धरू नकोस, घाबरू नकोस. हे ऐकताच त्या ब्राह्मणाला अगदी हायसे वाटले. याच वेळी तेथे अजून एक ब्राह्मण आला. तो ग्रामाधिकारी होता. तो श्री गुरूंना वंदन करून म्हणाला, आज आपले दर्शन झाल्याने मी पावन झालो. श्री गुरूंनी त्याची विचारपूस केली तेव्हा तो म्हणाला, मी कौंडिण्य गोत्री आपस्तंभ शाखेचा ब्राह्मण असून माझे नाव सायनदेव आहे. मी कडगंची गावाचा रहिवासी असून पोटासाठी सेवा चाकरी करतो.
मी एका यवनाकडे चाकरी करीत असून 1 वर्षापासून गावाचा अधिकारी म्हणून काम करतो. आज आपले दर्शन झाले, मी धन्य झालो. आपणच या विश्वाचे तारक आहात. आज आपल्या दर्शनाने माझे जन्मोजन्मीचे पाप नाहीसे झाले. ज्याच्यावर आपला अनुग्रह होतो तो हा संसार सागर तरून जातो. गंगा मनुष्याचे पाप नाहीसे करते, चंद्र ताप नाहीसा करतो व कल्पवृक्ष दारिद्र्य नाहीसे करतो. परंतु एका सद्गुरूंच्या दर्शनाने या तिन्ही गोष्टी नाहीशा होतात. सायनदेवाचे असे स्तवन केले असता श्री गुरु प्रसन्न झाले. ते म्हणाले, सायनदेवा हा ब्राह्मण पोटदुखीने अगदी बेजार झाला आहे. तो आत्महत्या करण्यास निघाला होता, पण मी त्याला थांबविले आहे. त्याला खूप भूक लागली आहे. त्याला तुझ्या घरी ने व त्याला उत्तम भोजन दे. त्यावर सायनदेव म्हणाला, महाराज, मी याला भोजन दिले आणि त्याचे प्राण गेले तर ब्रह्महत्येचे पाप मला लागेल. श्री गुरु म्हणाले, तसे काही होणार नाही. तू चिंता करू नकोस. मी सांगितले तसे कर. ते अन्न खाल्ल्यानेच हा व्याधीमुक्त होईल. सायनदेव म्हणाले, स्वामी महाराज, आज तुम्ही माझ्या घरी भोजन करावे अशी माझी फार इच्छा आहे. श्री गुरूंनी ते आनंदाने मान्य केले. मग सायनदेव आपल्या घरी गेला. पोटदुखी असलेला तो ब्राह्मणही त्याच्याबरोबर गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, त्याच वेळी आम्हीही तेथेच होतो. श्री गुरु भिक्षेसाठी म्हणून निघाले. ते कबूल केल्याप्रमाणे आपल्या शिष्यांसह सायनदेवाच्या घरी गेले. सायनदेवाला व त्याच्या पत्नीला अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री गुरूंचे स्वागत करून त्यांची यथासांग षोडशोपचारे पूजा केली. त्यांच्याबरोबर आलेल्या सर्व शिष्यांनाही वंदन केले. त्यांच्या भक्तिभावाने प्रसन्न झालेल्या श्री गुरूंनी सायनदेवांना आशीर्वाद दिला. तुम्हाला उत्तम दीर्घायुषी संतती प्राप्त होईल. तुमच्या वंशाची वृद्धी होईल. तुमच्या वंशात गुरुभक्तीची परंपरा कायम राहील. या वरदानाने सायनदेवास व त्यांची पत्नी जाखाई यांना अतिशय आनंद झाला. त्यांनी श्री गुरुस, त्यांच्या सर्व शिष्यास व त्या पोटदुखी असलेल्या ब्राह्मणासही सुग्रास भोजन दिले. श्री गुरूंच्या आज्ञेने तो व्याधीग्रस्त ब्राह्मणही पोटभर जेवला आणि श्री गुरूंच्या आशीर्वादानेच त्याच क्षणी व्याधीमुक्त झाला. ते पाहून सर्वांना मोठे आश्चर्य वाटले. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, सूर्योदय झाला असता अंधार शिल्लक राहील का? श्री गुरु दत्तात्रेयांची कृपा झाली असता मनुष्याचे पाप, ताप, दैन्य, दुःख राहणारच कसे? श्री गुरुकृपा झाली असता मनुष्याचे जन्मजन्मांतरीचे सर्व दोष नाहीसे होतात. ग्रंथकार सरस्वती गंगाधर श्री गुरुचरित्र विस्ताराने सांगत आहे. ज्याला आपले कल्याण व्हावेसे वाटते त्याने ते श्रद्धापूर्वक एकाग्र चित्ताने श्रवण करावे. जे कोणी हे गुरुचरित्र भक्तिभावाने श्रवण करतील त्यांना कोणतेही दुःख भोगावे लागणार नाही. त्यांना सर्व सुखांची प्राप्ती होईल. हे त्रिवार सत्य आहे. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील श्री गुरूंचे कारंजा नगराभिगमन व विप्रोदरव्यता निवारण नावाचा अध्याय 13वा इथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रामृत अध्याय 14वा. क्रूर यवन शासन. सायनदेव वरप्रदान. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, नामधारक सिद्धमुनींना नमस्कार करून जय जयकार करून म्हणाला, अहो योगीश्वर, तुम्ही प्रत्यक्ष ज्ञानसागर आहात. आता मला गुरुचरित्रातील पुढचा कथाभाग सांगा. त्यामुळे मला ज्ञानप्राप्ती होईल. पोटदुखी असलेल्या ब्राह्मणावर श्री गुरु प्रसन्न झाले. मग पुढे काय झाले ते मला सविस्तर सांगावे. नामधारकाने अशी विनंती केली असता सिद्धयोगी म्हणाले, बरं शिष्य, ऐक. श्री गुरुचरित्र म्हणजे भक्तांसाठी कामधेनूच आहे. श्री गुरूंनी ज्याच्या घरी भिक्षा मागितली त्या सायनदेव ब्राह्मणावर ते प्रसन्न झाले. ते सायनदेवाला म्हणाले, तू माझी सेवा केलीस त्यामुळे मी प्रसन्न झालो आहे. तुझ्या वंशात उत्तरोत्तर गुरुभक्त जन्मास येतील. श्री गुरूंनी असा आशीर्वाद दिला असता सायनदेवाला अतिशय आनंद झाला. त्याने श्री गुरूंच्या चरणांना पुन्हा पुन्हा वंदन केले. श्री गुरूंचा जय जयकार करीत तो म्हणाला, गुरुदेव, आपण त्रिमूर्तीचा अवतार आहात. केवळ अज्ञानामुळे तुम्ही लोकांना मनुष्य वाटता. तुमचे महात्म्य वेदांनाही समजत नाही. तुम्ही प्रत्यक्ष ब्रह्मा विष्णू महेश आहात. आपल्या भक्तांचा उद्धार करण्यासाठी, त्यांना सन्मार्गाला लावण्यासाठीच तुम्ही मनुष्याचा वेश धारण केला आहे. मी तुमचे महात्म्य वर्णन करू शकत नाही. तथापि माझी आपणास एक प्रार्थना आहे. माझ्या कुळात भक्तीची परंपरा कायम राहो. माझ्या कुळातील सर्वांना पुत्र पौत्रादी सर्व सुखे प्राप्त होत.
शेवटी परलोकी त्यांना सद्गती लाभो, अशी प्रार्थना करून सायनदेव म्हणाला, गुरुदेव, मी सध्या एका मोठ्या संकटात आहे. मी ज्या यवनाकडे चाकरी करतो तो अत्यंत क्रूर, दृष्टबुद्धीचा आहे. तो दरवर्षी ब्राह्मणांना ठार मारतो. आज त्याने मला ठार मारण्याचे ठरविले आहे. त्यासाठीच त्याने मला बोलाविले आहे. आज मी त्याच्याकडे गेलो की तो नक्कीच माझे प्राण घेईल. गुरुदेव, आज मला तुमचे चरणदर्शन झाले आहे. मला त्या यवनाकडून मरण कसे येणार? सायनदेव असे म्हणाला असता श्री गुरु त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, तू कसलीही चिंता करू नकोस. तू मनात भीती न बाळगता त्या यवनाकडे जा. तो तुझे काहीही वाईट करणार नाही. तो तुला अगदी प्रेमाने परत पाठवेल. तू परत येईपर्यंत मी येथेच थांबणार आहे. तू परत आलास की मी येथून जाईन. तू माझा भक्त आहेस. तुला वंशपरंपरागत सर्व सुखे प्राप्त होतील. तुझ्या वंशवेलीचा विस्तार होईल. तुझ्या घरी लक्ष्मी कायम राहील. तुझ्या कुळातील सर्वजण शतायुषी होतील. श्री गुरूंनी असा वर दिला असता आनंदित झालेला सायनदेव त्या यवनाकडे गेला. सायनदेवाने त्या यवनाकडे पाहिले तो काय? तो क्रूर यवन त्याला यमासारखा वाटला. सायनदेवाला पाहताच तो यवन क्रोधाने लालेलाल झाला. त्याला तो अग्नीसारखा भयंकर तेजस्वी दिसू लागला. अत्यंत संतापलेला तो यवन घरात गेला. इकडे सायनदेव मनात श्री गुरूंचे चिंतन करीत होता. वाळवीला क्रोध आला तरी ती अग्नी स्पर्श करू शकत नाही. त्याचप्रमाणे ज्यांच्यावर गुरुकृपा असते त्यांना क्रूर दुष्ट काय करील बरे? किंवा एखाद्या गरुडाच्या पिल्लास देखील सर्प कधीही ग्रासू शकत नाही. तशीच त्या ब्राह्मणावर गुरुकृपा होती. किंवा ज्याप्रमाणे एखाद्या सिंहावर ऐरावत कधीही हल्ला करीत नाही, त्याचप्रमाणे गुरुकृपा झालेल्यास कली काळाचे भय नसते. ज्याच्या हृदयात गुरुस्मरण चालू असते त्याला कसलीही भीती असत नाही. त्याला मृत्यूचीही भीती नसते. ज्याच्यावर श्री गुरूंची कृपा असते त्याला मुळातच यमाची भीती असत नाही. त्या यवनास चक्कर येऊ लागली. तशा स्थितीत तो आडवा झाला. त्याला झोप आली. त्याला एक स्वप्न पडले. कोणीतरी एक तेजस्वी ब्राह्मण त्याच्या शरीरावर शस्त्राचे घाव घालून त्याचे शरीर व अवयव तोडीत आहे. अत्यंत घाबरलेल्या त्या यवनाला जाग आली. तो धावतच घराबाहेर आला. हा काय चमत्कार आहे त्याला समजेना. तेथे भयभीत होऊन तो म्हणाला, आपल्याला इकडे कोणी बोलाविले? आपण कृपा करून परत जा. अशी विनंती करून त्या यवनाने सायनदेवाला वस्त्रालंकार देऊन निरोप दिला. सायनदेवाला आनंद झाला. त्याने सुटकेचा श्वास सोडला. त्याच्या जीवावर बेतलेले संकट नाहीसे झाले होते. त्या यवनाने सायनदेवाला परत जाण्याची विनंती केली असता आनंदित झालेला सायनदेव धावतच श्री गुरूंना म्हणजे श्री नृसिंह सरस्वतींना भेटण्यासाठी गेला. नदी तीरावर सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती आपल्या शिष्याच्या समवेत बसले होते. सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणांवर मस्तक ठेवले. त्याने श्री गुरूंचे स्तवन करून त्यांना सगळा वृत्तांत सांगितला. त्यावेळी आम्ही आता दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात आहोत असे गुरूंनी सांगितले. हे ऐकताच सायनदेव हात जोडून म्हणाला, गुरुदेव, मलाही तुमच्याबरोबर न्या. तुमच्याशिवाय मी एक क्षणही राहू शकत नाही. आपणच रक्षण करते आहात. आपल्यामुळेच मला जीवदान मिळाले. भगीरथाने आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी गंगा आणली. त्याप्रमाणे तुम्ही मला भेटला आहात. आपण भक्तवत्सल आहात. मग माझा त्याग का करता? आता काही झाले तरी मी आपल्याबरोबर येणारच. असे म्हणून सायनदेवाने श्री गुरूंच्या चरणांना मिठी मारली. सायनदेवाने अशी विनवणी केली असता प्रसन्न झालेले श्री गुरु नृसिंह सरस्वती त्याला समजावीत म्हणाले, सायनदेवा, आम्ही दक्षिणेकडे तीर्थयात्रेसाठी जात असलो तरी 15 वर्षांनी पुन्हा तुला येऊन दर्शन देऊ. आम्ही तुझ्या गावाजवळच राहू. मग तू आपल्या पुत्रकलत्रासह मला भेटावयास ये. आता तू कसलीही चिंता करू नकोस. तुझी सर्व संकटे नाहीशी झाली आहेत. असे आश्वासन देऊन श्री गुरूंनी सायनदेवांच्या मस्तकावर वरदहस्त ठेवला. मग ते आपल्या शिष्यांसह तीर्थयात्रा करीत वैजनाथ क्षेत्री गेले. तेथे ते गुप्तपणे राहिले. ही कथा ऐकल्यावर नामधारकाने सिद्धमुनींना विचारले, श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले? त्यांचे जे शिष्य होते त्यांना कोठे ठेवले? सर्व इच्छा पूर्ण करणारे श्री गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. सिद्धयोगी ते नामधारकाला सविस्तर सांगत आहेत. श्री गुरु नृसिंह सरस्वती दक्षिणेकडे तीर्थयात्रेला गेले. ती सुरस कथा पुढील अध्यायात आहे. ती ऐकण्यासाठी मन एकाग्र करा. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील
क्रूर यवन शासन सायनदेव वरप्रदान नावाचा अध्याय 14वा इथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रामृत अध्याय 15वा. श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री निरूपण. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, बारे शिष्या नामधारका, तुझी गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला अतिशय आनंद होत आहे. खरोखर तू धन्य आहेस. तू मला विचारलेस, श्री गुरु नृसिंह सरस्वती वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे का राहिले. त्याचे एक कारण आहे. श्री गुरु वैजनाथ क्षेत्री आले असता त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. अनेक लोक त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. अनेक लबाड स्वार्थी लोक आपल्या इच्छा वासना पूर्ण करण्यासाठी येऊ लागले. या कलियुगात अनेक लोक केवळ आपल्या वासनापूर्तीसाठी शिष्यत्व स्वीकारतात. त्यांना आपल्या गुरुपासून ज्ञान नको असते. त्यांना आपल्या वासना पूर्ण करावयाच्या असतात. पूर्वी परशुरामाने पृथ्वी निक्षत्रिय करून ब्राह्मणांना दिली, पण त्या ब्राह्मणांच्या कामना काही कमी झाल्या नाहीत. अनेक गोष्टी मागण्यासाठी ते येत. त्यांच्या मागण्याला काही अंतच नव्हता. म्हणून तर ते गुप्त झाले. विश्वव्यापक परमेश्वर काहीही देऊ शकतो, पण वरदानातही पात्र अपात्रतेचा विचार करावाच लागतो. स्वार्थी लबाड लोकांचा उपसर्ग होऊ नये म्हणून श्री गुरु गुप्तपणे राहू लागले. नामधारका त्यावेळी श्री गुरु आपल्या सर्व शिष्यांना जवळ बोलावून म्हणाले, तुम्ही आता भारतभर तीर्थयात्रा करीत फिरा. सर्व तीर्थयात्रा पूर्ण झाल्यावर श्रीशैल्य पर्वतावर या. श्री गुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्यांना अतिशय दुःख झाले. ते श्री गुरूंच्या चरणांना वंदन करून म्हणाले, स्वामी, आम्हाला आपल्या पवित्र चरणी सर्व तीर्थांची प्राप्ती होते. तुमचे चरण सोडून आम्ही कोठे जाणार. श्री गुरु चरणांपाशीच सर्व तीर्थे असतात असे सर्व वेदशास्त्रे सांगतात. जवळ असलेल्या कल्पवृक्षाचा त्याग करून रानावानात कशासाठी जावे. त्यावर श्री गुरु म्हणाले, तुम्ही सर्व संन्यासी आहात. जो संन्यासी आहे त्याने एकाच जागी 5 दिवसांपेक्षा अधिक काळ राहू नये. तुम्ही सर्वत्र भ्रमण करा. तुमचे मन स्थिर होईल. मग एकाच जागी राहावे. या तीर्थाटनात तुम्हाला अधिक ज्ञान मिळावे अशी आमची इच्छा आहे. बहुधान्य संवत्सरात आम्ही श्रीशैल्य क्षेत्री असू. तेथेच आपली भेट होईल. श्री गुरूंनी असे सांगितले असता सर्व शिष्य त्यांच्या पाया पडून म्हणाले, तुमचे वाक्य आम्हाला परीसा समान आहे. जो आपल्या गुरूंची आज्ञा मानत नाही तो भयंकर अशा रौरव नरकात जातो. गुरूंची आज्ञा पाळणे हे शिष्याचे कर्तव्यच आहे. म्हणून आम्ही आता तीर्थयात्रा करू. आम्ही कोणकोणत्या तीर्थक्षेत्री जावे ते कृपा करून सांगा. तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही जाऊ. शिष्यांनी असे विचारले असता श्री गुरु प्रसन्न झाले व म्हणाले, तुम्ही सर्वप्रथम काशी क्षेत्री जा. काशी हे या भूमंडलातील तीर्थराज आहे. असे सांगून त्यांनी गंगा, यमुना, सरस्वती, वरुणा, कुशावर्ती, कृष्णा, वेणी, वितस्ता, शरावती, मरुदवृद्धा, असिवनी, मधुमती, सुरनदी, चंद्रभागा, रेवती, शरयू, गौतमी, वेदिका, कौशिका, मंदाकिनी, सहस्त्रवक्त्रा, पूर्णा, बहुधा, वरुणा, वैरोचनी, सन्निहिता, नर्मदा, गोदावरी, तुंगभद्रा, भीमा, अमरजा, पाताळगंगा, कावेरी, ताम्रपर्णी, कृतमाला, पंचगंगा, मलप्रभा, श्वेतशृंगी या नद्यांच्या तटाय यात्रा कराव्यात. म्हणजे सर्व तीर्थांचे दर्शन घेतल्याचे पुण्य प्राप्त होईल. या नद्यांमध्ये स्नान करून जवळपासची सर्व गावे व परिसर पाहावेत. प्रत्येक ठिकाणी कृच्छ व्रत करावे. श्री गुरूंनी आपल्या शिष्यांना गयातीर्थ, रामेश्वर, श्रीरंग, पुष्कर, बदरी, कुरुक्षेत्र, महालय, सेतुबंध, गोकर्ण, कोटीतीर्थ, जगन्नाथपुरी, भीमेश्वर, अयोध्या, मथुरा, द्वारका, कुशातपर्ण, कुंभकोण, हरेश्वर, गाणगापूर, नृसिंहतीर्थ, कोल्हापूर, भिलवडी, अमरापूर, युगालय, शूर्पालय, पिठापूर, शेषाद्री, वृषभाद्री, श्रीशैल्य इत्यादी अनेक तीर्थक्षेत्रांचे महात्म्य सांगून त्यांचे दर्शन घेण्याची आज्ञा केली. श्री गुरूंनी अशी आज्ञा केली असता सर्व शिष्य ती आज्ञा मान्य करून तीर्थयात्रेला गेले.
श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. सरस्वती गंगाधर सांगतात, आता पुढील कथा श्रवण करा म्हणजे सर्व इच्छा पूर्ण होतील. श्री गुरुचरित्र म्हणजे कामधेनू आहे. त्याचे श्रवण पठण केले असता चारी पुरुषार्थ प्राप्त होतात. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील श्री गुरूंचे वैजनाथ क्षेत्री निरूपण नावाचा अध्याय 15वा येथेच समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्रामृत अध्याय 16वा. गुरुभक्तीचे महात्म्य. धौम्य शिष्याची कथा. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, नामधारक सिद्धमुनींना म्हणाला, स्वामी मला गुरुचरित्र आणखी सविस्तर सांगा. सगळे शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरूंच्या जवळ कोण राहिले, पुढे काय घडले ते मला सविस्तर सांगा. नामधारकाने असे विचारले असता सिद्धांना अतिशय आनंद झाला. ते म्हणाले, नामधारका, तू खरोखरच धन्य आहेस. तू खरोखरच श्रेष्ठ गुरुभक्त आहेस. आज तूच माझ्यावर उपकार केले आहेस. माझे मन अविद्यारूप गाढ निद्रेत झोपले होते. तुझ्यामुळे ते जागृत झाले आहे. तू माझा प्राणसखा आहेस. तुझ्यामुळे मला सुखलाभ झाला आहे. मला गुरुचरित्र आठवले. आज तूच मला सुधामृत सागरात लोटले आहेस. तू माझ्यावर अनंत उपकार केले आहेस. त्यामुळे मी अत्यंत संतुष्ट झालो आहे. तुला पुत्रपौत्रांची प्राप्ती होईल. तुझ्या घरी कधीही दुःख दारिद्र्य येणार नाही. तुला सर्वत्र मानसन्मान प्राप्त होतील. तुझ्या घरी ऐष्टेश्वर्य नांदतील. श्री गुरुचरित्र साक्षात कामधेनू आहे. ते चरित्र मी तुला विस्ताराने सांगतो. श्री गुरूंच्या आज्ञेने सर्व शिष्य तीर्थयात्रेला गेल्यानंतर श्री गुरु वैजनाथ क्षेत्री गुप्तपणे राहिले. त्यावेळी त्यांच्याबरोबर मी होतो. एक वर्षभर श्री गुरूंचे तेथे वास्तव्य होते. एके दिवशी एक तपस्वी ब्राह्मण श्री गुरूंच्याकडे आला व त्यांच्या चरणांवर डोके ठेवून म्हणाला, स्वामी, मी अज्ञान सागरात बुडालो आहे. माझा उद्धार करा. माझे रक्षण करा. मी खूप दिवस तप केले, पण मला अद्याप आत्मज्ञान झालेले नाही. माझे मन एकाग्र होत नाही. ज्ञान झाले नाही तर तपश्चर्या व्यर्थ आहे. आज तुमचे दर्शन झाल्याने मला अतिशय आनंद झाला आहे. तुम्हीच या विश्वाचे तारक आहात. तुम्ही सद्गुरू आहात. म्हणून मला उपदेश करा, म्हणजे मला त्वरित ज्ञानप्राप्ती होईल. तो ब्राह्मण असे म्हणत असता श्री गुरु हसून म्हणाले, तू स्वतःला तपस्वी म्हणवतोस, तेव्हा तुला कोणीतरी गुरु असलाच पाहिजे. श्री गुरु असे म्हणाले असता तो तपस्वी ब्राह्मण रडत रडत म्हणाला, मला गुरु आहेत, पण ते अत्यंत निष्ठुर आहेत. मला फार त्रास देतात. मला वाटेल ते टाकून बोलतात. मी कामे करू नयेत अशी कामे मला सांगतात. मला वेदशास्त्र, तर्क, भाष्य, व्याकरण यातील काहीच शिकवित नाहीत. तुझे अंतःकरण अद्याप स्थिर शांत नाही असे म्हणून मला दुसरीच कामे सांगतात. पण मी त्यांची कोणतीही आज्ञा मानित नसे. त्यामुळे ते माझ्यावर खूप रागवत असत. या सर्व त्रासातून सुटका घेण्यासाठी मी त्यांचा त्याग केला. त्या ब्राह्मणाचे हे बोलणे ऐकून श्री गुरूंना हसू आले. ते त्याला म्हणाले, तू मोठा आत्मघातकी आहेस. हे तुझे वर्तन म्हणजे स्वतःचे नाक कापून दुसऱ्याला अपशकुन करण्यासारखे आहे. तू स्वतःचे गुणदोष पाहत नाहीस आणि आपल्या गुरुचे दोष ओरडून सांगतोस. तुझी बुद्धी भ्रष्ट झाली आहे. तू गुरुद्रोही आहेस. मग तुला ज्ञानप्राप्ती कशी होणार? घरात द्रव्याचा ठेवा असताना तो मिळवण्यासाठी रानोरान कशासाठी भटकायचे? घरी कामधेनू असताना ताकासाठी दारोदार फिरण्यात कोणता शहाणपणा? जो गुरुद्रोही असतो त्याचे इहपर कल्याण कधीच होत नाही. त्या दिवांधकाला ज्ञान प्राप्त कसे होणार? जो आपल्या गुरुची मनोभावे सेवा करतो त्याला सर्व प्रकारचे ज्ञान होते. अष्टसिद्धी वश होतात. यासाठी गुरुला शरण जावे. श्री गुरूंनी असे सांगितले असता तो ब्राह्मण त्यांच्या चरणांना वंदन करून हात जोडून म्हणाला, स्वामी, आपण जगद्गुरू आहात. मी केवळ अज्ञानी आहे. माझा उद्धार करा. मला गुरुची ओळख नाही. त्यामुळे माझ्या हातातून प्रमाद घडला. मला आता त्याविषयी सविस्तर सांगा. त्या ब्राह्मणाने अशी विनंती केली असता श्री गुरूंना त्याची दया आली व ते म्हणाले, गुरु हे माता पित्या समान असतात. गुरु हा ब्रह्मा विष्णू महेश स्वरूप असतो. त्याचे आपल्या शिष्यावर निरपेक्ष प्रेम असते. म्हणून आपल्या गुरुची अगदी मनोभावे सेवा करावी. याविषयी मी तुला एक प्राचीन कथा सांगतो. ही कथा महाभारताच्या आदिपर्वात आलेली आहे.
द्वापार युगात अखेरच्या काळातील ही कथा आहे. त्या काळी धौम्य नावाचे एक थोर ऋषी होते. त्यांचा एक आश्रम होता. त्या आश्रमात अनेक शिष्य होते. ते आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करून वेदविद्या शिकत होते. त्याच आश्रमात अरुणी, वैद्य व अपमन्यू असे 3 शिष्य आपल्या गुरूंची सेवा करीत वेदाध्ययन करीत होते. पूर्वी आपल्या शिष्यांना अनेक प्रकारची कामे करावयास लावत. ती कामे शिष्य किती चिकाटीने, कष्टाने व आपल्या गुरुवरील परमश्रद्धेने करतात याची ते परीक्षा घेत असत. मग सर्व कसोट्यांवर उतरलेल्या शिष्यावर तात्काळ कृपा करून त्याच्या मनोकामना पूर्ण करीत. धौम्य ऋषी याच परंपरेतील होते. एकदा काय झाले, पावसाळ्याचे दिवस होते. आकाशात काळे काळे मेघ जमले होते. धौम्य ऋषी आपल्या आश्रमात विद्यार्थ्यांना शिकवित होते. त्याच वेळी मोठा वारा सुरू झाला. विजा चमकू लागल्या आणि एकदम मुसळधार पाऊस सुरू झाला. पाण्याचे लोट वाहू लागले. धौम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले. ते आपल्या शिष्यांना म्हणाले, इतका मोठा पाऊस पूर्वी कधीही पडला नव्हता. आपल्या भाताच्या शेताचा बांध घट्ट केला नाही तर शेतातील पाणी वाहून जाईल व सगळं पीक वाया जाईल. हे शब्द ऐकताच सगळे शिष्य एकमेकांकडे पाहू लागले. आता आपल्यापैकी कुणाला तरी गुरुदेव आज्ञा करणार म्हणजे आता पावसात भिजावे लागणार. काय ही कटकट असा विचार करून काहीतरी कारण काढून एक एक शिष्य उठला व आपल्या झोपडीकडे निघाला. त्या शिष्यात अरुणी नावाचा एक शिष्य होता. तो अत्यंत नम्र, कष्टाळू होता. गुरूंनी सांगितलेले कोणतेही काम करण्यास तो एका पायावर उभा असे. आपल्या गुरूंवर त्याची नितांत भक्ती होती. कोणत्याही कामाची त्याला लाज वाटत नसे. अरुणी हात जोडून आपल्या गुरूंना म्हणाला, गुरुदेव मला आज्ञा करा, मी जातो व बांध पक्का करून येतो. धौम्य म्हणाले, जा बाळा, बांध घट्ट करून ये. कितीही त्रास पडला तरी आळस करू नकोस. अरुणी धावत शेतात गेला. पाऊस पडतच होता. शेतात बांध फुटला होता व त्यातून पाणी जोरात वाहून जात होते. अरुणीने मोठमोठे दगड आणून टाकले, माती घातली, पण पाण्याला इतका ओघ होता की सगळे दगड वाहून जात होते. त्याच्या सगळ्या प्रयत्नांवर पाणी पडले. त्याला अतिशय वाईट वाटले. आता काय करायचे? अरुणीपुढे मोठा प्रश्नच उभा राहिला. बांध घट्ट कसा करायचा? पाणी कसं अडवायचं? आपणास काही जमत नाही म्हणून तसंच परत नाही जायचं. छे छे, हे होणे नाही. प्राण गेला तरी चालेल, पण तसेच परत नाही जायचं. अरुणीने निश्चयपूर्वक ठरविले. विचार करता करता त्याला एक चांगली युक्ती सुचली. शेताचा बांध जेथे फुटला होता तेथे तो आडवा पडला. त्यामुळे वाहून जाणारी माती, दगड त्याच्या शरीराला चिकटून बसली. त्यामुळे चांगला बांध तयार झाला. जिवंत बांधापुढे पाण्याला हार खावी लागली. आता शेतातून पाण्याचा एक थेंब सुद्धा वाहून जात नव्हता. अरुणी मोठ्या आनंदाने आपल्या गुरूंचे स्मरण करीत होता. संध्याकाळ झाली तरी अरुणी तसाच पडून होता. रात्र झाली तरी अरुणी परत आश्रमात आला नाही. धौम्य ऋषी मोठ्या काळजीत पडले. ते उठले, मशाल पेटविली व तिच्या प्रकाशात ते शेतात गेले. पण अरुणी कुठे दिसत नव्हता. अरे अरुणी बाळा, कुठे आहेस रे? अशी हाक ऋषी मारू लागले, पण स्थिर उत्तर मिळेना. धौम्य ऋषी व्याकुळ झाले. शेतात शोधू लागले आणि त्यांना आश्चर्याचा धक्काच बसला. जेथे बांध फुटला होता तेथे सारे पाणी अडविण्यासाठी अरुणी आडवा पडला होता. त्याचे सगळे शरीर चिखलाने माखले होते. त्याची शुद्ध गेली होती. शरीर पार गारटले होते. सारा प्रकार धौम्य ऋषींच्या लक्षात आला. त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्यांनी अरुणीला उचलून आश्रमात आणले. त्याचे शरीर पुसले, गरम पाण्याने शेकले. थोड्या वेळाने अरुणी सावध झाला. त्याने झालेला सगळा प्रकार सांगितला. त्याची कर्तव्यनिष्ठा व गुरुभक्ती पाहून त्यांचे अंतःकरण भरून आले. त्यांनी मोठ्या वात्सल्याने त्याला जवळ घेतले. त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून म्हणाले, बाळ अरुणी, तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झालो आहे. तुला सर्व विद्या प्राप्त होतील. तुझे जीवन सुखी होईल. त्यांच्या आशीर्वादाने अरुणी तात्काळ महाज्ञानी झाला. दुसऱ्या दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले, अरुणी, तुझे अध्ययन पूर्ण झाले आहे. सेवेच्या रूपाने तू मला गुरुदक्षिणाही दिली आहेस. आता तू आपल्या घरी परत जा. विवाह करून सुखाने संसार कर. आपल्या गुरूंचा निरोप घेऊन अरुणी आपल्या घरी परत गेला. पुढे हा अरुणी एक थोर ऋषी म्हणून प्रसिद्ध पावला. गुरूंचा आशीर्वाद खरा झाला. अरुणी निघून गेल्यावर धौम्य ऋषींनी आपला दुसरा शिष्य वैद्य याची परीक्षा पाहण्याचे ठरविले. वैद्य हा अरुणीप्रमाणेच आपल्या गुरूंची अगदी मनोभावे सेवा करीत होता. एके दिवशी धौम्य ऋषी त्याला म्हणाले, तुला मी आता एक सांगतो ते ऐक.
तू आता आपल्या शेताकडे जा व तेथेच राहून आपल्या भात शेतीची नीट देखभाल कर. पीक तयार झाले की धान्य घरी आण. धौम्य ऋषींनी अशी आज्ञा करताच वैद्य मोठ्या आनंदाने शेताकडे गेला व शेतीची अगदी चांगल्या प्रकारे देखभाल करू लागला. तो दिवस रात्र शेतात काम करीत होता. भाते शेती तयार झाल्यावर त्याने कापणी केली, झोडपणी केली व खण्यात धान्याची रास केली. मग त्याने आश्रमात जाऊन सांगितले, धान्य तयार झाले आहे, आता काय करू? धौम्य ऋषी म्हणाले, तू खूप कष्ट केले आहेस, आता तयार झालेले धान्य घेऊन ये. असे सांगून त्यांनी त्याला एक रेडा झुंपलेला गाडा दिला. बैद गाडा घेऊन शेतात गेला. त्याने 2 खंडी भात गाड्यात भरले व तो धान्याचा गाडा घेऊन आश्रमाकडे निघाला. पण तो 2 खंडी भात रेड्याला ओढवेना. आता काय करायचे असा बैद्यापुढे प्रश्न निर्माण झाला. शेवटी त्याने जोखंडात स्वतःची मान अडकविली व तो रेड्यासह गाडा ओढू लागला. वाटेत चिखलात रेडा रुतला. खूप प्रयत्न केले तरी काही केल्या रेडा चिखलातून बाहेर येईना. आता काय करायचे असा त्याच्यापुढे प्रश्न उभा राहिला. मग त्याने रेड्याला मोकळे केले व रेड्याच्या गळ्यातील फास स्वतःच्या गळ्याभोवती बांधला व खांद्याच्या आधाराने तो गाडा ओढू लागला. गाडा खूप जड होता, त्यामुळे तो ओढताना त्याच्या गळ्याला फास लागला. त्याचा जीव कासावीस झाला, पण तो डगमगला नाही, थांबला नाही. त्याने मोठा नेट लावून गाडा ओढत ओढत आश्रमात आणला. बैदाची ती अवस्था पाहून धौम्यांच्या मनात त्याच्याविषयी अपार करुणा निर्माण झाली. त्याने बैदाला सोडून मोठ्या प्रेमाने त्याला गाढ आलिंगन दिले. बैदाची भक्ती, श्रद्धा, कर्तव्यनिष्ठा पाहून धौम्य ऋषी प्रसन्न झाले. त्याने त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून त्याला आशीर्वाद दिले. तू सर्व शास्त्र संपन्न होशील. त्याच क्षणी त्याला सर्व विद्या प्राप्त झाल्या. मग तो आपल्या गुरूंना वंदन करून स्वगृही परत गेला. धौम्य ऋषींचा 3रा शिष्य उपमन्यू, तोही आपल्या गुरूंची मनोभावे सेवा करीत असे. धौम्य ऋषी आपल्या शिष्यांची अगदी कसून परीक्षा घेत असत व मगच त्यांच्यावर कृपा करीत असत. उपमन्यूची भूक मोठी होती, त्यामुळे तो खूप खात असे. अशा आहारामुळे त्याची बुद्धी जड झाली होती, त्यामुळे विद्याभ्यासात त्याची प्रगती होत नसे. यावर गुरूंनी एक उपाय शोधून काढला. त्यांनी त्याला गाई गुरे चारण्याचे काम दिले. गुरूंच्या आज्ञेने तो दररोज गुरे वासरे रानात घेऊन जात असे. उपमन्यू दिवसभर गाई गुरांना रानात चारवत असे व त्या संध्याकाळी परत आणीत असे. आता याची परीक्षा घ्यायची असे गुरूंनी ठरविले. नेहमीप्रमाणे उपमन्यू संध्याकाळी गाई घेऊन परत आला. तेव्हा गुरूंनी त्याला विचारले, बाळ उपमन्यू, मी तर तुला खायला काहीही देत नाही, तरी सुद्धा तुझे शरीर इतके पुष्ट कसे? उपमन्यू म्हणाला, गुरुदेव, गुरे वासरे रानात चरत असताना मी दुपारच्या वेळी जवळपासच्या 4 घरी अन्नाची भिक्षा मागतो व जेवतो. गुरु धौम्य म्हणाले, अरे, मिळालेली शिक्षा मला अर्पण केल्याशिवाय खाणे योग्य नाही, ते पाप आहे. तेव्हा जी भिक्षा मिळेल ती प्रथम मला देत जा. गुरूंच्या आज्ञेप्रमाणे उपमन्यू वागू लागला. पण गुरु त्या भिक्षेतील एक घासही उपमन्यूला देत नसत. काही दिवसांनी गुरूंनी पुन्हा विचारले, बाळ, आता तू काय खातोस? उपमन्यू म्हणाला, गुरुदेव, पहिली भिक्षा तुम्हाला देतो व दुसरी भिक्षा मी खातो. तेव्हा गुरु म्हणाले, अरे, 2 वेळा भिक्षा मागणे पाप आहे. उपमन्यूने गुरूंच्या आज्ञेचे पालन केले, तरी सुद्धा त्याचे शरीर पूर्वीसारखेच पुष्ट. काही दिवसांनी पुन्हा उपमन्यू पूर्वीसारखा पुष्ट पाहून गुरूंनी विचारले, बाळ, आता काय खातोस? उपमन्यू म्हणाला, गुरुदेव, रानात गायींना वासरे पिऊ लागली की त्यांच्या तोंडातून दूध बाहेर गळते. गळणारे ते दूध मी द्रोणात धरून पितो. तेव्हा गुरु म्हणाले, अरे रे, ही तर सर्वात वाईट गोष्ट. उष्टे काही खाल्ले असता माणसाची बुद्धी मंद होते. उपमन्यूने तेही सोडून दिले. आता त्याला उपवास घडू लागला. काय खावे त्याला समजेना. तो भुकेने अगदी कासावीस होत असे. संध्याकाळी परत येताना त्याच्या अंगात अगदी त्राण नसे. एके दिवशी रानात रुईच्या पानातून पांढरा शुभ्र चीक गळत असल्याचे उपमन्यूने पाहिले. त्याला वाटले ते दूध आहे, हे उष्टे दूध नाही. असा विचार करून त्याने पानांच्या द्रोणात तो चीक धरला. दूध समजून तो प्याला, पण पिता पिता त्याच्या डोळ्यात चीक गेला. त्यातून त्याची दृष्टीच गेली. तो आंधळा झाला. त्याला समोरचे काहीही दिसेनासे झाले. आता गुरांना घरी कसे न्यायचे त्याच्यापुढे मोठा प्रश्न पडला. आता आपणास गुरुदेव रागावणार, त्यांना काय सांगायचे? तरीही तो तसाच चालत गायी हाकू लागला. परंतु एका विहिरीत पडला. दृष्टी गेल्यामुळे त्याला विहिरीतून बाहेर पडता येईना. संध्याकाळ झाली. गुरे आश्रमात परत गेली.
अजून उपमन्यू कसा आला नाही याबद्दल ऋषींना काळजी वाटू लागली. ते त्याला शोधण्यासाठी रानात गेले. ते त्याला मोठ्याने हाका मारू लागले. गुरूंचे शब्द कानी पडताच विहिरीत पडलेला उपमन्यू मोठ्यांदा म्हणाला, गुरुदेव, मी येथे विहिरीत पडलो आहे. तू विहिरीत कसा पडलास असे त्यांनी विचारले असता उपमन्यूने जे घडले ते सर्व सांगितले. ते ऐकताच धौम्य ऋषींना अतिशय वाईट वाटले. त्यांच्या मनात अपार कृपा आली. त्यांनी उपमन्यूला अश्विन कुमारांचे स्मरण करण्यास सांगितले. त्याने अश्विन कुमारांचा धावा करताच प्रसन्न झालेल्या अश्विनी कुमारांच्या कृपेने उपमन्यूला पुन्हा दृष्टी आली. तो विहिरीतून बाहेर आला. त्याने आपल्या कृपासागर गुरुदेवांच्या चरणांना भक्तिभावाने वंदन केले. उपमन्यूचा भक्तिभाव, त्याची गुरुवरील अनन्य निष्ठा पाहून धौम्य ऋषींनी त्याला पोटाशी धरले. प्रसन्न झालेल्या धौम्य ऋषींनी आशीर्वादपूर्वक आपला वरदहस्त उपमन्यूच्या मस्तकावर ठेवला. त्याच क्षणी उपमन्यूला सर्व विद्या प्राप्त झाल्या. त्याने त्याला घरी जाण्यास परवानगी दिली. धौम्य ऋषी त्याला म्हणाले, तुला सर्व विद्या प्राप्त झाल्या आहेत. आता तू घरी जाऊन सुखाने संसार कर. तुला खूप मोठी कीर्ती प्राप्त होईल. तुझा शिष्य उत्तंक मोठा ज्ञानी व पराक्रमी होईल. गुरुदक्षिणा म्हणून तो शेषाला जिंकून कुंडले आणून देईल. जनमेजय राजाला सर्पसत्रात मदत करील. इंद्राला तक्षकासह शरण आणील. धौम्य ऋषींनी असा आशीर्वाद दिला असता उपमन्यू आनंदाने स्वगृही गेला. सिद्ध म्हणाले, नामधारका, नामधारका, गुरुसेवेची आदर्श उदाहरणे व गुरुसेवेचे महात्म्य याविषयी श्री गुरु नृसिंह सरस्वतींनी त्या तापसी ब्राह्मणाला धौम्य ऋषींच्या कथा सांगितल्या. त्या कथा सांगून श्री नृसिंह सरस्वती ब्राह्मणाला म्हणाले, तू गुरु कडक बोलतात, वाटेल ती कामे सांगतात म्हणून त्यांचा त्याग करून येथे आलास. तू मोठा गुरुद्रोही आहेस. तू आपल्या गुरूंची निंदा केलीस, हे महापाप आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती असे बोलले असता तो तापसी ब्राह्मण पश्चातापाने पळून निघाला. मोठ्यांदा रडू लागला. स्वतःची निंदा करू लागला. गुरुद्रोहाचे प्रायश्चित म्हणून मी आता प्राणत्याग करतो असे बोलू लागला. पश्चातापेन शुद्ध्यती या वचनानुसार त्या ब्राह्मणाचे गुरुद्रोहाचे पाप नाहीसे झाले. श्री गुरु नृसिंह सरस्वतींच्या कृपेने त्या ब्राह्मणाला सर्व विद्या प्राप्त झाल्या. मग श्री गुरु त्याला म्हणाले, आता तू तुझ्या गुरूंच्याकडे परत जा. ते तुझा स्वीकार करतील. तू त्यांची सेवा कर व त्यातच तुझे कल्याण आहे. त्या तपस्वी ब्राह्मणाने ते मान्य केले व तो आपल्या गुरूंकडे गेला. सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, तो ब्राह्मण निघून गेल्यावर श्री नृसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या तीरावर भिल्लवडी येथे गेले. तेथील वास्तव्यात त्यांचा महिमा सर्वत्र पसरला. त्याविषयीची कथा नंतर सांगतो. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील गुरुभक्तीचे महात्म्य धौम्य शिष्याची कथा नावाचा अध्याय 16वा येथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर श्रोते हो, आता जाणून घेऊया श्री गुरुचरित्रामृतातील पुढचा अध्याय म्हणजे 17वा. मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, नामधारका, तू खरोखरच श्रेष्ठ गुरुभक्त आहेस. हे पाहून माझ्या मनाला विशेष आनंद होत आहे. पाऊस सुरू होण्या अगोदर त्याची पूर्वसूचना देणारा वारा वाहू लागतो. त्याप्रमाणे श्री गुरुचरित्र श्रवण करण्याची तुझी तीव्र इच्छा ही तुझ्या दैन्यनाशाचे पूर्वचिन्ह आहे. हे गुरुचरित्र म्हणजे साक्षात कामधेनूच आहे. ते मी तुला सविस्तर सांगतो. ते तू एकाग्र चित्ताने श्रवण कर. कृष्णावेणी नद्यांच्या तीरावरील भिलवडी क्षेत्राच्या पश्चिमी तीरावर औदुंबर हे क्षेत्र आहे. तेथील औदुंबर वृक्षाखाली श्री गुरु नृसिंह सरस्वती एक चातुर्मास म्हणजे 4 महिने गुप्तपणे राहत होते. भुवनेश्वरीच्या जवळ श्री गुरूंची तपोभूमी होती. त्यामुळे ते स्थान म्हणजेच औदुंबर सिद्धस्थान म्हणून प्रसिद्ध पावले. त्या औदुंबर क्षेत्री श्री गुरु गुप्तपणे का राहिले? ते तर साक्षात परमात्मा परमेश्वर. मग त्यांना भिक्षा मागण्याची व जप तप करण्याची आवश्यकता का होती? नामधारकाने विचारले असता सिद्धयोगी म्हणाले, नामधारका, साक्षात सदाशिव शंकर व श्री दत्तात्रेय सुद्धा भिक्षा मागत असत. भिक्षा मागणे हे केवळ निमित्त. भिक्षेच्या निमित्ताने ते अनेक तीर्थक्षेत्रांना भेट देत असत. जे रंजले गांजलेले भक्त असत त्यांच्यावर ते अनुग्रह करीत असत. श्री गुरूंच्या वास्तव्याने अनेक गुप्त तीर्थक्षेत्रे प्रकट झाली. भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठीच श्री गुरु भिक्षेच्या निमित्ताने फिरत असत. पण अनेक लोक नाना प्रकारच्या लौकिक गोष्टी मागण्यासाठी
त्यांच्याकडे वारंवार येऊ लागले. म्हणूनच ते गुप्तपणे राहू लागले. पण कस्तुरी कितीही झाकून ठेवली तरी तिचा सुगंध लपून राहत नाही, तो दरवळतोच. त्याचप्रमाणे श्री गुरु भिलवडी क्षेत्री गुप्तपणे राहत असले तरी त्यांची ख्याती सर्वत्र पसरली. सूर्य लपविला तरी त्याचे तेज लपून राहत नाही, हे खरे. श्री गुरूंचे महात्म्य कसे प्रकट झाले त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. करवीर क्षेत्रात वेदशास्त्र पारंगत असा एक ऋग्वेदी ब्राह्मण राहत होता. विद्वान लोकांच्यात त्याला मोठा मान होता. त्याला एक मुलगा झाला, पण दुर्दैवाने तो जन्मताच अगदी मतिमंद होता. कितीही शिकविले तरी त्याला काहीच येत नसे, काही समजत नसे. तो लहान असतानाच त्याचे आई वडील देवाघरी गेले. त्याच्या नात्यातील लोकांनी त्याचे पालन पोषण केले. बघता बघता तो 7 वर्षाचा झाला. कुळाचारानुसार 7व्या वर्षी त्याची मुंज झाली. मौंजी बंधनानंतर त्याला अध्ययनासाठी गुरुकडे पाठविले. पण तो मतिमंद असल्यामुळे गुरूंनी शिकविलेले त्याला काहीच समजत नव्हते. त्याला संध्या येत नव्हती, गायत्री मंत्र येत नव्हता. मग वेदाध्ययन कुठले? ब्राह्मणाला विद्या नाही तर पोट कसे भरणार? विद्वान ब्राह्मणाचा मठ्ठ मुलगा अशी त्याची सर्व लोक थट्टा करीत असत. लोक त्याला म्हणत, अरे मूर्खा, तुझे वडील केवढे विद्वान होते, तू मात्र अगदी दगडधोंडा आहेस. तू तुझ्या वडिलांच्या कीर्तीला बट्टा लावलास. अरे, ज्याला विद्या नाही तो मनुष्य अगदी पशु होय. विद्वानांची सर्वत्र पूजा होते, तुझ्यासारख्या दगडाची नाही. तुझा जन्म अगदी फुकट आहे. तू आणि सुकर यात काहीच फरक नाही. आचारहीन अशा तुला या जन्मात कदापि सुख मिळणार नाही. मृत्यूनंतर तुला नरकातच जावे लागेल. असले लाजीरवाणे जिणे जगण्यापेक्षा तू मरत का नाहीस? लोकांनी केलेली निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. तो लोकांना म्हणाला, मी गतजन्मी विद्यादान केले नाही, म्हणून मला या जन्मात विद्याभ्यास जमत नाही. त्याला मी तरी काय करणार? आता तुम्हीच काहीतरी उपाय करा. त्यावर लोक हसून म्हणाले, आता तुला पुढच्या जन्मीच विद्या येईल. या जन्मी तू भीक मागून जग. लोकांनी केलेली ही निंदा ऐकून तो मुलगा अतिशय दुःखी झाला. त्याने गाव सोडले. तो रानावनातून फिरत चालला. मूर्ख म्हणून जिवंत राहण्यापेक्षा आपण प्राण द्यावा, मरून जावे असे त्याने ठरविले. आत्महत्येचा विचार करीत फिरत फिरत कृष्णा नदीच्या काठावरील भिलवडी गावात आला. तेथे नदीच्या पलीकडे भुवनेश्वरी देवीचे सुंदर मंदिर होते. तेथे त्याने देवीचे दर्शन घेतले. त्याने अन्नपाण्याचा त्याग केला व देवीच्या समोर धरणे धरून बसला. देवीची आपल्यावर कृपा व्हावी यासाठी तो आक्रोश करीत देवीला आपले दुःख सांगू लागला. हे जगन्माते, सर्व जगाने माझी हेटाळणी केली, माझी उपेक्षा केली, पण तू तरी माझ्यावर कृपा कर. मला दूर लोटू नकोस. 3 दिवस लोटले तरी पण देवीची आपल्यावर कृपा होत नाही, ती प्रसन्न होत नाही. हे पाहून त्याला अतिशय दुःख झाले. तो देवीला म्हणाला, माते, आता मी काय करू? कोठे जाऊ? माझी हाक तुला का ऐकू येत नाही? माझ्यावर तुझी कृपा होत नाही, म्हणून मी माझी जीभ कापून तुझ्या पायांवर वाहतो. असे म्हणून त्याने खरोखरच आपली जीभ कापली व देवीला अर्पण केली. तरीसुद्धा देवी प्रसन्न झाली नाही. तेव्हा तो देवीला कळवळून म्हणाला, आता माझ्यावर कृपा नाही केलीस तर उद्या मी सकाळी माझे मस्तक कापून माझे मस्तक तुला अर्पण करीन. त्यावर भुवनेश्वरी देवी प्रसन्न झाली. त्याच रात्री ती त्याच्या स्वप्नात आली. ती त्याला म्हणाली, बाळा, तू इतके दुःख कशाला करतोस? माझ्यावर रागावू नकोस. नदीच्या पलीकडे औदुंबर वृक्षाखाली एक महातपस्वी अवतारी पुरुष आहेत. ते साक्षात श्री दत्तात्रयांचे अवतार श्री नृसिंह सरस्वती आहेत. तू त्यांच्याकडे जा, तुझे काम होईल. सकाळी मुलगा जागा झाला. त्याला रात्री पडलेले स्वप्न आठवले. तो नदीच्या पलीकडे गेला. तेथे औदुंबर वृक्षाखाली श्री नृसिंह सरस्वती तपस्वी रूपात बसले होते. त्यांना पाहताच त्या मुलाला आनंद झाला. त्याने धावतच जाऊन त्यांचे पाय धरले. त्याला जीभ नसल्याने बोलता येत नव्हते, पण तो मनातल्या मनात श्री गुरूंचे स्तवन करीत होता. श्री गुरूंनी त्याचा मनोभाव ओळखला. ते प्रसन्न झाले. त्यांनी त्याच्या मस्तकावर वरदहस्त ठेवून आशीर्वाद दिला. आणि काय आश्चर्य, श्री गुरूंचा स्पर्श होताच त्या मुलाला जीभ परत मिळाली. त्याच क्षणी त्याला वेदशास्त्र पुराण आदी सर्व विद्या प्राप्त झाल्या. श्री गुरु म्हणाले, माझी अगदी मनापासून जो भक्ती करेल त्याला सर्व विद्या सर्व सुखे प्राप्त होतील. अशा रीतीने श्री गुरु चरित्रामृतातील मंदबुद्धीच्या मुलास ज्ञानप्राप्ती नावाचा अध्याय 17वा येथे समाप्त होतो. बोला अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर श्रोते हो, आता श्री गुरु चरित्रामृतातील पुढचा अध्याय म्हणजे अध्याय 18वा श्रवण करूया.
हा अध्याय म्हणजे पारायणाच्या दुसऱ्या दिवशीचा शेवटचा अध्याय. अध्याय 18. अमरापूर महात्म्य. ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले. ओम श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. तर श्रोते हो, नामधारक सिद्धमुनींचा जय जयकार करीत म्हणाला, अहो गुरु, तुम्ही खरोखर संसार सागर तारक आहात. श्री गुरुचरित्रामृताने तुम्ही माझे कान तृप्त केले आहेत. परंतु तुमच्या मुखातून श्री गुरुचरित्र कथामृत कितीही श्रवण केले तरी ते अधिकाधिक ऐकण्याची मला इच्छा आहे. म्हणून मला आणखीन सांगा. नामधारकाने अशी विनवणी केली असता सिद्धमुनींना आनंद झाला. ते म्हणाले, नामधारका, तुझी श्री गुरुचरणी असलेली भक्ती पाहून मला आनंद होत आहे. आज तुझ्यामुळे मला संपूर्ण श्री गुरुचरित्र आठवते आहे. मी तुला भिलवडी स्थान महात्म्य सांगितले आहे. आता पुढचे चरित्र एकाग्र चित्ताने ऐक. भिलवडी क्षेत्री काही काळ वास्तव्य केल्यानंतर श्री गुरु नृसिंह सरस्वती कृष्णा नदीच्या काठाकाठाने परिभ्रमण करीत कृष्णा वरुणा संगमावर आले. त्या स्थानाला दक्षिण काशी असे म्हणतात. तेथून पुढे ते कृष्णा पंचगंगा संगमावर आले. तेथे भक्तजनांवर अनुग्रह करण्यासाठी 12 वर्षे वास्तव्य केले. ते स्थान अत्यंत पवित्र असून ते महात्म्य काशी प्रयाग समान आहे. शिवा, भद्रा, भोगावती, कुंभी व सरस्वती या प्रख्यात 5 नद्या व कृष्णा या नद्यांचा संगम तेथे आहे. या संगमात स्नान केले असता महापातकांचा नाश होतो. या क्षेत्राचे महात्म्य कुरुक्षेत्रापेक्षा अधिक आहे. तेथे स्नान केल्याने 6 प्रकारच्या महापातकांचा नाश होतो. प्रयागात माघस्नान केल्याने जे पुण्य प्राप्त होते त्याच्या शतपट पुण्य या संगमात एकदा स्नान केल्याने प्राप्त होते. येथे अमरेश्वराचे प्रसिद्ध मंदिर असून त्याच्या दर्शनाने अमरत्व प्राप्त होते. येथे पवित्र औदुंबर वृक्ष असून तेथे 64 योगिनी नित्य स्नान करतात. येथील संगमात अगणित तीर्थे आहेत. त्यात शुक्लतीर्थ, काम्यतीर्थ, वरदतीर्थ, प्रयागतीर्थ, शक्तितीर्थ, अमरतीर्थ, कोटीतीर्थ ही विशेष प्रसिद्ध आहेत. या तीर्थात स्नान केले असता ब्रह्महत्यादी सर्व पातकांचा नाश होतो. अगणित पुण्याची प्राप्ती होते. याच कृष्ण पंचगंगा संगमावर श्री गुरु नृसिंह सरस्वती काही काळ गुप्त रूपाने राहिले. त्यानंतर त्यांचे महात्म्य सगळीकडे प्रकट झाले. त्याविषयी मी तुला एक कथा सांगतो, ती ऐक. याच कृष्णा पंचगंगा संगमावर अमरापूर नावाचे एक गाव आहे. श्री गुरु नृसिंह सरस्वती दररोज दुपारी जात असत. अमरापुरात एक विद्याभ्यासी दरिद्री ब्राह्मण राहत होता. त्याची पत्नी अत्यंत सुशील, धर्मपरायण, श्रेष्ठ पतिव्रता होती. हा ब्राह्मण गावात कोरडी भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह करीत असे. जे काही मिळेल त्यात तो आनंदाने राहत असे. कधी भिक्षा न मिळाल्यास तो त्याच्या अंगणात असलेल्या घेवड्याच्या वेलाच्या शेंगा रांधून भोजन करीत असे. आहे त्या परिस्थितीत तो दारी आलेल्या अतिथीची पूजा नेहमीच करीत असे. त्याची पत्नी सुद्धा दारी आलेल्या अतिथीला मोकळ्या हाती परत कधीच पाठवित नसे. कोरडे भिक्षान्न, अतिथी सेवा व ईश्वराचे भजन पूजन यात तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह सुखात होता. एकदा काय झाले, श्री गुरु नृसिंह सरस्वती त्या ब्राह्मणाच्या घरी भिक्षेसाठी गेले. त्या ब्राह्मणाने श्री गुरूंना घरात नेले. त्यांची भक्तिभावाने पूजा केली व त्यांना घेवड्याच्या शेंगाच्या भाजीचे भोजन दिले. परमेश्वर भावभक्तीचा भुकेलेला असतो. त्याला भावभक्तीने पत्र, पुष्प, फुलं, तोयम यातले काहीही अर्पण केले तरी तो आनंदाने स्वीकारतो. त्या ब्राह्मणाने दिलेल्या घेवड्याच्या शेंगाच्या भाजीने श्री गुरु प्रसन्न झाले व तुझे दारिद्र्य गेले असा त्यांनी त्या ब्राह्मणास आशीर्वाद दिला. संगमाकडे परत जाताना त्याने त्या ब्राह्मणाच्या दारातील घेवड्याचा वेल तोडून टाकला. श्री गुरूंनी घेवड्याचा वेल उपटून टाकलेला पाहून त्या ब्राह्मणाच्या पत्नीला अतिशय वाईट वाटले. ती शोक करीत आपल्या नशिबाला दोष देऊ लागली. ती म्हणाली, अहो काय आमचे दुर्दैव, त्या यतीला आम्ही असा काय त्रास दिला म्हणून त्याने आमचे अन्न तोडले. असे म्हणून ती श्री गुरूंना दोष देऊ लागली. त्या ज्ञानी ब्राह्मणाला आपल्या पत्नीचे बोलणे मुळीच आवडले नाही. तो तिला रागवून म्हणाला, तू श्री गुरूंना वाईट बोलू नकोस. सर्व विश्व त्या परमेश्वराच्या अधीन आहे. सर्व काही आपल्या प्रारब्धानुसार घडत असते. त्या परमेश्वराने अगोदर अन्न पाण्याची व्यवस्था केली व मग 84 लक्ष सृष्टी निर्माण केले. आपण पूर्वजन्मी काही पाप पुण्य केले असेल त्याचे फळ या जन्मी भोगावेच लागते. जे पेरावे तेच उगवते. त्यासाठी इतरांना दोष देणे योग्य नाही. त्या यतीश्वरांनी जाताना आशीर्वाद दिला आहे, त्यावर विश्वास ठेव.
श्री गुरूंनी घेवडाचा वेल उपटून टाकला होता. आता सगळाच उपटून टाकावा म्हणून त्या ब्राह्मणाने कुऱ्हाड घेतली व घेवड्याचे मूळ उकरून काढण्यास सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, ते वेलाचे मूळ उकरताच त्या ब्राह्मणाला जमिनीत धनाचा हंडा सापडला. ही तर त्या श्री गुरूंची कृपा. श्री गुरु आमच्यावर प्रसन्न झाले. त्यांनी दिलेला आशीर्वाद खरा ठरला. ते सामान्य मनुष्य नाहीत, यतिवेश धारण केलेले ईश्वरी अवतार आहेत. त्यांनी आमचे दैन्य दारिद्र्य नाहीसे केले असे म्हणून त्यांनी श्री गुरूंचा जय जयकार केला. मग तो ब्राह्मण आपल्या पत्नीसह संगमावर गेला. दोघांनी श्री गुरूंच्या चरणी मस्तक ठेवून त्यांची मोठ्या भक्तिभावाने पूजा केली. त्यांनी घडलेला सर्व प्रकार श्री गुरूंना सांगितला. श्री गुरु त्यांना म्हणाले, जे घडले ते कोणालाही सांगू नका. जर कोठे बोलला तर आलेली लक्ष्मी निघून जाईल. तुम्हाला सर्व सुखे लाभतील. तुमच्या वंशात लक्ष्मी कायम राहील. तुमचे इहलोक कल्याण होईल. श्री गुरूंचा हा आशीर्वाद ऐकून त्या ब्राह्मण पती पत्नीला अतिशय आनंद झाला. ही कथा सांगून सिद्धयोगी नामधारकाला म्हणाले, श्री गुरु नृसिंह सरस्वतींचे महात्म्य असे आहे म्हणून त्यांना शरण जावे. त्यांची भक्तिभावाने पूजा करावी. त्यामुळे आपले इहपरलोकी कल्याण होईल. अशा रीतीने श्री गुरुचरित्रामृतातील अमरापूर महात्म्य ब्राह्मणाचे दारिद्र्य गेले नावाचा अध्याय 18 येथे समाप्त होतो. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.